श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्रं सुहासे वदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलोधर कंट्याक रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना जय 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 अकरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्रे तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे दिमध्याग्र कोठे नसे पाहता असुनी या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांते नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वै मी केवळ अल्पमते करू केवी आपले स्तुते सहस्रमुखे निषेधे शिनलाख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना नावी जे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसन लोके सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिलं तीरथ वन्माचरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुले नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मस्तुक साधन ज्ञाती मी निसण ज्ञानार्थ उदय प्रगटोपै शांती मने सदा वसवृताभिमान नस सदा समाधान वस तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे नेस तुझ्या भजनी चित्त वसवृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगे न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्थ असोनी या संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्रं कर्णे भीषणी यावे देवा भद्रभक्ष भीरेजत्रास्ति रंगे तुष्टवासु तनुमेषं देवैता यदा योम स्वस्ति न इंद्र उदश्वः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारिष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपते तमय प्रत्यक्ष तत्वमसि तमय केवलं कर्तासि तमय केवलं धर्तासि तमय केवलं हर्तासि तमय सर्वकालविंद ब्रह्मासि त्वं साक्षात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि यवत्मामम वक्तारम् नवशोतारम दातारम धातारम वाणुचानम शिशम पशातातो पुरसातो त्रातातो दक्षिणातातो चतुर्थात ओद्धरार्थात सर्वतो मा पाहि पाहि समन्तातो वाङ्मय स चिन्मय तो आनंदमय स ब्रह्ममय तो सच्चिदानंदादित्य से तो प्रत्यक्ष ब्रह्मसि तो ज्ञानमय विज्ञानमय से सर्व जग देता तो जाय दे सर्व जग देतोय तिष्ठते सर्व जग देतोय लमेशति सर्व जग देतोय प्रतीति त्वं भूमिरापनलो नीलो न पातो चत्रादि वाक्पदाने त्वं गुणत्रयात्रिता तो देहत्रयातीता तो कालत्रयात्रिता त्वामूलाधारस्ति तो शक्तित्रयात्मका तो योगिनोऽध्यायते नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चंद्रमास्तो ब्रह्मा भुवस्वरं गणादि पूर्वमूर्छाय वर्णादि तदनत्रम अनुसार परत्परार्थे तुलसी तंतारे नरुद एतत्त्वमनुस्वरूपं गकारं पूर्वरूपमकारो मध्यम रूपम अनुस्वार शान्ति रूपं बिन्दुरुत्तरा रूपम नादम संधान सहिता संधि सहिषा गणेश विद्या गणकृषि निचित्र गायत्री छंदा गणपतिर देवता ओम गण गणपतये नमः ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशां कुशधारिणं वरदच वरदस्य बिभ्रान्मुषग्धजं रक्तलम्बोदर्शोपकर्णकं रक्तवास संरक्तगन्धानुलिप्तां रक्तपुष्पैः सुभजितं भक्तानुकम्पिन् देव जगत्कानिमुच्यतम् आविर्भूतस्तृट्यादि प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायते नित्य स योगी योगिनावरा नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय
एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरन्मूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्षभिर्यजत्रास्तिरङ्गे तुष्टवासु तनुवेशं देवहिताय दाय। ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारिषरिष्ठनेमे स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। गायत्री मंत्र 24 वेळा। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्।
ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో నః ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో నః ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో నః ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో నః ప్రచోదయాత్. विष्णु गायत्री मंत्र 24 वेळा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. 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 त्रिसूक्त पान नंबर 119 नित्य सेवेमध्ये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणे सुवर्णरसजामचंद्रा हिरण्यमे लक्ष्मी जातवेदो तामा अवजातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्य हिरण्यविन्दी कामश पुरुषान् अशोपूर्वारतमध्यास्तिनाथ प्रपोतिनीं श्रियं देवी उमये श्रीमादेवी दुसता कास्वसीता हिरण्य प्राकारामाद्राजयन्ति तृप्ता तपयन्ति पद्मे सीता पद्मवर्णतामेव पवये श्रियं चंद्राप्रभासा ईशंशा जयन्तीं श्रियं लोके देव ज्येष्ठामदारामता पद्मिनीं शरणं प्रपदे लक्ष्मीन शत्वावृणे आदित्य वर्ण तपज जात वनस्पती उषत बिल्वात सफलान तपसांतु मायंत बाय हरलक्ष्मी उपेतु महादेव सका कीर्ते शमने नास प्रादुर्भूत सुराष्ट्रस्मिन कीर्ती मध्ये धातु मे शुक्ति पासामला ज्येष्ठा लक्ष्मी नाशनम अभूती समृद्धी च सर्वा निर्गुत मे गुरात गंधद्वारा दुरादशा नित्य पुष्टाकर्षणीमेश्वरी सर्वभूतानातामेव पवये श्रियं मनसा काममाकुते वाचं सत्य शिवमयि पशुना रूप मनसे मयि श्रयश्रयतायशा कर्दमेन प्रजाभूतामयि संभव कतम श्रियं वासै कुले मातरं पद्ममालिनीं आपासरन्दुस्तिग्धाने शक्लिग्वस्मिग्रणे च देवी मातरं श्रियं वासै मिकुले आद्राय कारणे इष्टे सुवर्णाय मालिनीं सूर्य हिरण्यमे लक्ष्मी जात वेद्वाम आद्रा पुष्कानि पुष्टि पिंगला पद्ममालिनीं चंद्र हिरण्यमे लक्ष्मी जात वेद्वाम तामा वजात वेदो लक्ष्मी मणपगामिनीं यस्य हिरण प्रबुद्धादास्तु सन्विन्दे पुरुषाणं यशोचे प्रयतो भूत्वा जोहिताज मनोः सूक्तं पञ्चदश च श्रीकां सदा जपेत पद्मानने पद्मवरु पद्मश्री पद्म संभवे तन्मे भजश्री पद्माशेन सौख्य लाभाय यशोदाय गोदाय धनदाय महाधने धन्मे लप्ता देवी सर्व कामाश देवी मे पद्मानने पद्म प्रे पद्म हिता श्री विश्व प्रे विश्वमणन कोलेतो पद्म पद्म सनिंदतम पुत्रं पुत्रं धनं धान्यास्तशादि गव्यरथं प्रजानाभ सीमांता शमन्ते करोतु मे धनरग्ने धनर्वाय धनर्सूर्ये धनर्वसु धनमिन्द्र बृहस्पतिं वर्णं धनस्तु मे वैनतेमि सोमापि सोमापि बहुत्रा सोमं धनिस्य सोमेन मह्यं ददातु सोमेन न क्रोधाना समात्सरे न लोभनाशो मामति भवति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसे जाय सरजस्ते धवलतारा सुगन्धमाले शोभे भगवती हरिवल्लभे मनने त्रिभुवनभूते करि प्रतिमय्यं विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवं प्रियं लक्ष्मी प्रेयसखे देवी नमाच्युत वल्लभाम् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुषम् आरोग्यम् विधाता शोभमानमयि ते धान्यं धनं पशुभो पुत्रलाभ शतसंवत्सरं दीर्घमायु इति श्रीसूक्तम् हरि ओम सहर्षशेषा पुरसहस्राक्षसहस्रपात स भूमि विश्वत विशातिशार्गुलम् पुरुषे वेद सर्वयत उपुतं यचं भव्यमित उतामृत तस्यानो यदन्ति नातिरोहति
एतावानस महिमा तो जायशा पुरुषपादस्य विषमतानि त्रिपांद्रस्य अमृतं दिवि त्रिपाद दुर्योदत पुरुषपादस्य सबत पुनात तो विखंगे क्रमात शासनासने अभे तस्माद् राजाते विराजति पुरुष सहजातो अत्यर्चित पश्चात् भूमि मतपुरा येत पुरुषेण हविषा देवा यज्ञ मनवतंड वसंतो आज अस्ति दाश्मय ग्रीष्ममिन्दं शरन्दवसे तम यज्ञ वैश्य पुरुषं जातं व्रत तेन देवा जयत साध्या रुचे तस्माद्यात सर्ववृत संप्रद पुरुषजात पशुवान ते चक्रवायुवेन नारायण ग्रामशे तस्माद्यात वृता रुचा समानी जन्निरे छंदासी जन्ने तस्माद् जायते तस्मादशा जायते एके चौबदाथ गाव जन्निर तस्मात् जात अजायत यत पुरुष विधेता कथिता विकल्पेन मुखम किमस्य की कौ बहु कावुरुपादा उच्यते ब्राह्मणे स मुखमासेत् बाहुराजने अकृता तदस्ते दिव्यश पदभ्य शूद्र जायत चंद्रमामंस जात शय सूर्य जायत मुखादृश अग्निश प्राणद्वार जायत नाभ्यासी दंतर शिशिर्णद समवर्तता तदभ्या भूमिर्दिश श्रोतान तथा लोका कल्पेन सप्त शासन परिद स्त्री सप्तम समिता कृता देवायज्ञ तन्वान बंधन पुरुषं पशुम यज्ञ यज्ञ जयंत देवसानि धर्मानि प्रथमानि आसन तेह नाकमय मानस चत्रैत्र पुरे सांध्या संति देवा हरि ओम तदे अनंत न यत विष्णु विचक्र पृथ्व्या सप्तधामय गिदं विष्णु विचक्रमे त्रेधानि पद समरस्तं पासुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णु गोपादाभ्य धर्मानि धारन् विष्णु कर्माणि पश्यन्त व्रतयता यत व्रतानि पस्पसे इंद्रश्रय जनसुखा तद विष्णु परम पद सदा पश्यन्ति श्रेय देवी चक्षुरा ततं तद्र विश्वास विपन्या जागृवास समिदते विष्णुरेत परम पदम् शांतिमत्र ओम देव सत्वा सवित प्रसय विष्णु बाहुभ्य कृष्ण हस्ताभ्य अग्निते तेजसा सूर्य सवर्चसेन सेन्द्रियाभिषांचाभि बलाय श्रेयश सेनाध्याय ओम बुभस्वामृताभिषेकस्तु शांति पुष्टि तुष्टि शांति ओम शांति 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 श्रीमद् भागवत प्रारंभ अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः सद्गुरु परम पूज्य मोरे दादाय नमः शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वांधरं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं नमन श्री एकदंता वंदितो एक भावे अनंता स्मृती धियाता ग्रंथाक्षरा बोलवे त्रितापांचे निवारण पितरांचे मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवा गुरु माऊलीस संपूर्ण भागवताचे सार उतरण्या जीव पामर वर्णावेसाचे श्लोकात आज्ञा पिले गुरु माऊलींनी भागवत परामराप तुझे प्राण करावे अवघे जन तुटण्या सारे भवनन रामबाण औषधे नारद करता महिव्रमण कलिता सक्त पाहून जन भक्ती विरक्ते ज्ञानक्षेण पाहुनिकेत तया झाला कथिले संकादिकास भक्ती तरुणी दुःखी माणस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मूर्त प्राय देखील सनत कुमार पूर्ण ज्ञानी भक्तजना माझे अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तशीच वर्णिले नैष्कर्म ते दारिद्र्य दुःख दग्ध तिही सेवावे भगवत औषध तत्काळ तुटते संसार बंद सर्व साधना श्रेष्ठ भक्ती नारदा संकादिक आली गंगा तटाकी त्वरित भागवताचे वाङ्मय रूप कथिले संकादिकाने कथामृताने पुष्ट होत आपल्या दोन पुत्रा समेत नामाचा जय घोष करता भक्ती तरुणी प्रगटले तुंगभद्रेच्या तिरी आत्मदेव सदाचारी पुत्राती व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलमत धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर जार धुंदुकारी स्त्री अभेसा छातीवरी घेतला प्राण सत्वरे धुंदुकारीचे झाले बोत गया श्राद्धी मुक्ती नाही पिशाचे सरले पाय धुंदुकारले झाला दिव्य दे धन्य धन्य श्री भागवत लोकबल धनातून करा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचारोने गौरवावे वक्ता असावा भागवत रमण भागवता तो प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसे विनवणे दान धर्म करावा नैमिष त्रेषण काधिक ज्ञान सत्वे सुधा विनत धर्म कर्माचे सार निषेध कवडा सांगावे भगवान वासुदेवाचे ठाये निचला भक्ती कथिलेतोय ज्ञान वैराग्य लवलाय साधकासे लाभ तसे श्री हरीच्या कृपे करुणे सर्व संशय जाती निरसनी हृदय ग्रंथी भेद होणे कर्म आणि फळे नासी हरिभक्तांच्या रक्षणाशी धर्म मार्ग उज्जीवनासी दुष्ट दैत्यांच्या विनाशाशी नाना रूपे धरी हरी नाना अवताराच्या कथा श्री व्यासे कथिला निस्तुता श्री शुके कथिला परीक्षिता जो गंगात टाकी बैसला होता सकल जीवांचे कल्याणीचने शक्ती विसली व्यासांनी महाभारत रचना केले त्यांनी परिणवाटे शांती चित्ते सखेत बसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद हृदय वर्षी व्यासे पूजले नादासी मन भावे करुणिया नारद सांगती व्यासा लागुने वृथा शब्द जाल तागुने कृष्ण लीला करता गायन अखंड आनंद होईल वर्णित आलेला काव्यासे जिज्ञासा भागेल ज्ञानाची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांचे दुसरा उपाय नसे ते हरिनामे जग धवळेले प्रसन्नतेने मस्ती वारिले म्हणून तुझे उपदेशले भगवल्लीच्या गाव्याजे यास्त जोडून सकळ सोडून सकळ संशय व्यासारीचे गुण गायतेने खेदाचा होईल शय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कैरवांचे संहरण अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्र मारवणे कृष्ण अर्जुनाने त्यास बांधून धरून आणले ते समोर
द्रौपदीने तया नमस्कारला पार्थे शिरोमणी काढला वासुदेव चिरंजीव केला तया द्रोण पुत्रासे द्रोणेच्या ब्रह्मास्त्रासे उपशमस्व वीर्यसे उतरेने विनविता मधुसूदनासे संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी त्रिमुरारी विपती व तमजवरे धावणे शिल्तू झळकरे तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य शरपंजरे शेते ते पातले श्री जगजटी युधिष्ठिरासी समुपदेश केले मग केले कृष्ण सुते भीष्माने धन्य मने त्रिजगते मृत्यू समय सनिध श्री मूर्ती भीष्म जाता वैकुंठासी धर्माले हस्तिनापुरे सर्व होता येत असते कृष्ण निघाले वाक्यप्रत कुंती पांडव व्याकुळ होता वारंवार ध्यात कृष्ण मका 5 जण वाजवणे शांत केला विरगणे प्रथम आता वंदवणे निज श्रेष्ठा भोवने पातले रूप धरणे अंगुष्ठ मात्र कृष्ण रक्षिले जयाप्रद श्री महाराज परीक्षेतील सर्व गुण संपन्न होता विदुरोपदेशता धृतराष्ट्राचे गांधारी निघाले सोबतीशी निघाले हिमालयाच्या यात्रेचे हृदयचं भगवंत पाहण्या पाहता सृष्टीरोत्पात दुष्टमनवंचिंता क्रांत अर्जुन का नाही म्हणत वार्ता द्वारकेची घेऊन तितक्यात हवाल दिला अर्जुन राजत घाली तसे लोटांगण अश्रुधारा नेत्रातून दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुणी पिऊन लढले त्रैलोक्येश निहत झाले मुकले अन्य अभिन्न हृदय ते श्री परीक्षेत राजपदायोग्य होता धर्मराज सर्व सोडणी चिंता भ्राते आणि द्रौपदी सीता जाते झाले उत्तरेकडे परीक्षेते मातुल कन्या परे नेले भारे यायला होती भले इरावती भले जन्मे आधी पुत्र चारितीच पासून झाले पांडवाचे आणि कृष्णाचे निजामगमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षेते अद्भुत दृश्य पाहिले वदत असे गोरपधारी धरित्रे त्रिपादहीन वृषभाप्रती अधर्म वाढे भूलोकाप्रती संवाद परिस्थिती ऐकेला एक अपराध वृषभाने गायचे शूद्र ताडत होता राजसेवेचे परीक्षेते शूद्र वेशधारी कलेचे मारणे तलवार उचलले शरणागत कले लागे राजा वदे मम राज्य जगे तव शांत राहावगे अन्यथा दंड देईन हिंसामद स्त्रिया दूत सोने मद काम वैर अनूर्त स्थाने दिले निवासास कलियता शरणत्या एकदा राजा परीक्षेते हिंडत असता वनाप्रती झाला मध्यान काळी तृषार्थ पातला शमिक आश्रमे मुनी पाहता ध्यानमग्न संतप झाला अभिमन्यू नंदन अमृत सर्पसर्ण कंठी मुनीच्या घातला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता साचा 7वे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायाचे श्रीकृष्णाते अंतरीण चिंतने अंतकाळी झाला धन्य राज्य जन्मे जाते सोपने गंगा तटाकी पातला खरा भक्त परीक्षेते नाही मागेले शाप निवृत्ती शुक येतात ते सांप्रती त्याचे सापिले उच्चासने सांगतो भागवत पुराण तुझ्या निमित्ते करुण उपाधी सकळणे सोन मुक्त वसी वदे श्री शुक इथे श्री गुरु माऊली विरांचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथम अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 2 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकमने परिषदे शरण जावे वैकुंठ आता अंतकाळ जवळ येता सांडावी सकळ अहममता पुण्यतीर्था जाऊन स्नान भरवे करोने चित्ते श्री गुरु स्मरण परब्रह्माचे आठवावे दान धर्म दुर्मधांध श्रीमंत जन त्यांचे कधी न करावे सेवना ऐवजी रावे मन मन बुद्धे जो प्रमिलय करा भक्ती आणि अष्टांग दोन्ही करती हरी सेम संयोग त्यात भक्ती सुलभ चांग ऐसे वाटे मज लागे तत करावे संत संगती ते कृष्ण कथामृत पाजते तेने होय चित्त शुद्धी हरीच्या पायी राये बुद्धे भजना वाचन जन्म व्यर्थ कामे बजाय श्री विष्णू अथवा अन्य कामे जास भजता इच्छा पूर्ण होय हृदय नव्हे तो प्राशन जो न द्रव्य घेताना म्हणून ते रोमांच झते नयन वृथाचे नेते कष्टविले राजा विनवी हात जोडून सांगा विश्व रचनेचे ज्ञान श्री शुक करे कृष्ण स्मरण स्वयराह्य करता तू जैसा प्रश्न केला ते साधना ते ब्रह्माला त्यांचा जो का संवाद झाला परिस्थिती राजा परीक्षेते श्री नारद पुसे ब्रह्माचे कुणी निर्मिले विश्वासी तपाने ज्ञान झाले आपणाचे ते तुम्हा कुणी दिले ब्रह्मावदे नादा लागून विश्व निर्मिती नारायणापासून मी ध्यातो आदी पुरुष जाण मत तो अनंतरे पिंड ब्रह्मांड वेष्टी समष्टी आयसे तया लागेचे बोलती यज्ञ नेन्म जयंत आयसे वेद ख्याती बोलली ओजतेच्या ऐश्वर एक क्षमा सौंदर्य सामर्थ संपत्ती वा नम्रता जेते ते सर्वत्र ईश्वराचे ब्रह्मदेव म्हणे नादासी भगवंत घे नानावतासी अनंत रूपे अनंत नामासी वेदामग्न पडलेसे भगवताचे अवतार कथन श्री भागवताचे बीज जाणत वा करावे फुले कारण द्यावे शिक्षण लोकासे राजा पार्थे श्री शुकासे कथा तात्विक निरूपणासे श्रवणे बंध मोक्ष स्वरूपाचे हृदय प्रकटे भगवंत हृदय चिन्मय करून ध्याने हृदय आकाशे अद्भुत वाणे तप करी गायसे म्हणून अंतर्धान पावले चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवत उद्देशे ब्रह्मा लागून ब्रह्माने दिले नारदा जाण नारद बसला व्यासासे सर्ग विसर्ग स्थान पोषण होती मन्वंतर ईश कथन निरोध मुक्ती आश्रयन दशलक्षणी भागवताचे सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात नारायण बोलते त्यास केले निर्माण सर्व त्याने इथे श्री गुरु महाली विरंचित संचित श्रीमद भागवत महापुराणे 2 अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 3 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय महाभारती विदर्भ ऐकून करो करते अपमाना स्वजन उग्र त्यागुण विदर्भ तीर्थांतरे नाना तेथे फिरत फिरते यमुना तटे अकस्मात झाले उद्धांचे भेट म्हणे सांग मात श्रीकृष्णाचे ऐकताचे श्रीकृष्ण नाम सान उद्धवाचे हरले दे भान लोपला रे श्रीकृष्ण तो काळाचाही काळ असे श्रीकृष्ण विनवी स्वमाता पित्यासे म्हणे विवंचला आपल्या सेवेचे राजपदे बैसून उग्रसेनासे म्हणे मी दास तुमचा गान नाना देते निर्धारले भूमी भारासे उतरवले भारतीय रणे राजमाले कौराधिक श्रीकृष्णे
स्वकुल झाले मत विप्रशापाचे करुणेनिमित्त काळ रूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टनी पातले. तेथे प्याले मध्ये वारोने एरक आणि शस्त्रगुणी परस्परासी लोटणे ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगून मजला म्हणे उपदेश विदुराला असे आज्ञादायी मैत्रियाला गेले श्रीकृष्ण निर्धामा. उद्धव गेला बद्रिकाश्रमास विदुर जाय हरिद्वारास धन्य विदुर एकनिष्ठ पाठ झाला मैत्रिया. मैत्रेयाचे होता दर्शन विदुर घाले लोटांगण म्हणे तोडावे भवंदन ज्ञान उपदेश करोनिया. श्री मैत्री विदुरासे सांध्य झाले सांध्यत सांगितले जगदोत्पत्ती मुळी पाणी भागवताचे कथा पुढारा ऐकाते. मैत्रे सांगे विदुराप्रती विराट स्वरूपाच्या ब्रह्मादेवते त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मनवंतरे वर्णावे भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा ज्ञान योग्य कर्म मार्ग सोपा सांगामस्ती मैत्रेय. नाभे कमळात प्रगटवणे सृष्टी उत्पन्न उत्सव होऊन चित्त एकाग्र गुण ब्रह्मदेव सवी नारायण गुणगान आपले श्रवण करता शुद्ध उदात आपण वसा यज्ञ दान मार्गे आराधिता अक्षय फलता त्रोध मनुष्यासी सगुण प्रतीत निर्गुण वर्ण सुतीने मी झालो प्रसन्न सृष्टीचे करी निर्माण श्री विधीच बोललेले. प्रकृतीपासून 6 प्रकार विकृतीपासून 3 प्रकार प्रकृती विकृती मिळून मिश्र 10 सृष्टी होत असे. महत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर पशु पक्षी विद्या मानव देवावर सृष्टी रचालय ब्रह्मदेव कथा काल गणना ब्रह्मदेवाची 100 वर्षे जाणं त्यातील 50 संपले जाणं द्वितीय पराते संप्रदाय. पहिला पराध ब्रह्मकल्प दुसरा पराध वराहकल्प म्हणून आपण करता संकल्प वराहकल्प उच्चारितो. तम महाव तामिश्र अज्ञान वृत्ती निर्मळ अंध तामिश्र प्रसवनी 10 मानसपुत्र ब्रह्मातुष्ट झाला. स्वदे करुणे द्वय भाग शतरूपिणी मनु स्वयंभुव मैथुन जन्य प्रजा प्रारंभ इथून या झाले से पृथ्वी गेले रसात पाहुणे ब्रह्मा चिंता क्रांत नाक पुढे अंगुष्ठ मात्र वराशा अवतरले. पाता झाला परत आकार अक्षाचा करुणे उद्धार क्षिती स्थापिले जलावर सर्व जय जयकार करते. कश्यपाची भार्या देते संध्या समय मागे रती हिंडत असतो रुद्र भूपती सांगे कश्यपे ना बरवे. उपदेश न माने देते कश्यप करे तिचे तृप्ती द्वय कुपुत्र होतील म्हणते त्या गती प्राप्ती श्री हरी करे. कश्यप म्हणते तुझा पुत्र महाभागत होईल ख्यात कीर्ती त्याचे सर्वत्र दिंगत मानव नेतील. दिव्य अशा वैकुंठ लोके सनत कुमारादी महाभक्त येते जय विजय द्वारपाल त्याचे जाण्याकरती अटकाव. कुमार शाप देते दोघाचे जा मृत्युल किमते वृत्तांत कळा घन्य असे अलिंगिती निजभक्ता. जय विजयाचे सापिले हे तो बर्वे झाले बंदीचे पुढे वर्तले हे वर्तले पुढे लीला करणे असे भगवतीच्या तोपामान कुमार करती प्रदक्षिण जय जय विजय नमस्कार न गेले मागोते दिती गर्भे दिती प्रसवली 2 बाळे जय विजयाचे झाले जळे हिरण्य कश्यप हिरण्येश बाळे नाम पावले दैत्य जगे. पाहता श्री वरासी हिरण्याक्ष करी गदा घातासी अभिजित शुभयोगासी दैत्य वधा म्हणे ब्रह्मा असे बाळ ज्याचा त्याचे सांगे विचार घटिकांचा खानशिली करता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्याचे. नाना जीव नाना जाती नाना विष्टी आणि समष्टी देह नूतन धारण करून देव निर्मिले ब्रह्माने. ब्रह्मदेवाच्या हास्य शृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा पितृगण तत्परा झाले अभिमानापासून करण्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाण करता तपचरण ऋषी तेने झाले. तप करता ऋषी कदम श्री हरी होणे प्रसन्न म्हणे कन्या अर्पिन मनो राजा तुझ लागे. कदम नेत्रे असतात त्याची बिंदू सरोवर ख्यात मनो स्वकन्येस येत करे या बेवदा वादन तया लागे. कन्या माझी देह होती तुझ तिचला अनुरूप पती नारद मुख्य ऐकली करती पाणी ग्रहण करे आता. कदम असे करून निजामात निज कन्यासे अलिंगित सुखी नांदायसे म्हणत मन ब्रह्मावती पादला. इकडे कन्या देव होती पती सेवा करते झाली सकाळी त्या गुणी द्रुमते प्रसन्न केले कदमासी. स्वसामर्थ्य विमान बेसून त्यात हिंदेसपती म्हणे नाना क्रीडा करून आनंद त्याचे कन्या नव होते. श्री कपिल रूपे कालांतरे श्री हरी प्रगटे देव होते उद्रे मरी चांदी पातले नदी तळी जा कन्या त्या कन्या अर्पी कदम स्वस्थानी जाता कन्यापती कदमाने केली कपिल स्तुती ब्रह्मे लावले चित्तासे सद्गतीसी पावले. माया पाश तोडण्या तुझे समर्थ यश देव होते प्राती कपिलास बिंदू सरोवर आश्रमी. श्री कपिल भगवान म्हणते मातेसे धरावी संत संगतीसे द्यावे मम चरणासे नित्य शुद्ध मार्ग हा. अनादि निर्गुण प्रकाश तोचे आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्रय करे विश्व जगदोत्पत्ती कारण सर्वाभूती समभाव सर्वा ठाई मीच देव मनमानाचे दृढ भाव स्वधर्माचे कर पार पावे जे इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे त्याचे मी योग म्हणे जाणणे चैदे होते. करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागुण सदा संतोष मानून भगवान नाम घोष करे. संत चरण सेवने करून या शुद्ध मन माझे करावे जे ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्मे सकळ हरी मज लागे ती अर्पण करे. माझे लागले वेळ खरोखरी तो मत भक्त थोर जाणावा. सर्वात्मका ईश्वरासे नित्य बजावेने भक्तेशे भक्ती योगेशी तो मस्ती अवलंबेशे अविलंबेसे पावशील स्वर्गाने नगर लोक या भूतलावरी देख जो भोगे ते दुःख अनेक पाप भोगणे न सुटेचे. चुकर गदव शानने याच जाण नरक खाणे नाना युने दुःख भोगणे भाग्य लाभे नरणे. गर्भगत दुःख 9 महिने देवासी वडवी यातने सोडवा यातने जन्मा येता सर्वसने काम मदाता आयुष्यवेचे. जीव केवळ भोगासक्त ते दुष्टक्रा समान असत म्हणून नितमजने भगवंत पुनरावते टळावे. नाना शस्त्रांच्या कथेला वाटे एकच देव अनेक वास्ते वस्तुत ऐश्वर एक असे भ्रमतो अनेकांचा. तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्रीहरी सेवजने भक्ती पाहिजे वैराग्याने तेने ब्रह्मदर्शन होय गे.
ऐकून पवित्र कपिल घेता देहतेचे केले मोह म्हणता भक्ती ध्यान झाले चित्ताश्रमी राहिले योगाचरणे समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्ध पद नामे थोर मातृगया सिद्ध पोर म्हणते आजही त्या ठा समुद्रकाठी कपिल म्हणे ईशानेच राहिले जाऊने तेथे समाधी लावणे एकचित्ते बसले ते इथे श्री गुरु महावीरांचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय श्री कृष्ण अर्पणमस्तु श्री स्वामी चरण अर्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय पुत्रिका धर्मे करून रुच दिली आकुती जाण प्रसूती दक्षा लागून स्वयंभव म्हणे दिल्या मूर्ती पावली कीर्ती नर नारायण जन्म घेते द्वापारी कृष्ण अर्जुनाचे ख्याती दोष वंश दक्ष प्रजापतीचा पूर्वी ऋषींचे सतात दक्ष प्रजापती आले सभेत सर्व दक्षाशी उत्थापन देत ब्रह्माशिवा खेरेज अनादर वाटला दक्षाशी दक्ष भृगीने शापिले शिवासे या प्रसंगी निमित्तेसे ते उदासीन झाले यक्ष गंधर्वाच्या विमान पक्ती आकाश मार्गे जाता देखील सती माहेरी जावे वाटे चित्ते म्हणे सती भूतनाथ दर्श कर्मठ महागर्विष्ट त्यास न कळला मत भाव श्रेष्ठ जरी जाशील पितृग्रास अपमानेल तो तुझ पाय दक्ष मंडपी येता सती सत्कार करीत प्रजापती नाही अरुपाक्षवा प्रति पाहुणी कोपी सती भाऊ शिवनिंदकापासून माझा जन्म यास्तो हा देण ठेवी जाण प्रदीप्त करी योगाग्नी कर्पूरवद्य जाळला वृत्तांत सांगताना आदाने जटा आपटली शिवाने त्यातून उत्पन्न वीरभद्राने दक्ष शिर टाकले यज्ञ कुंडात भृगुच्या उपटून दाढी मिशा दंत विरोध केला पुषा बघाची करून नेत्रदशा कैलास प्रती पातले ब्रह्मा घेऊन देव रुद्रेजाचे ते वेगे पातला कैलास असे विशाल वट वृषाचे कर्पूर गराजे केले ब्रह्मदेवाने क्षमायाचे न कथेले दक्ष यज्ञ विनसने आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो देवे देव माया मोहित अज्ञ जन मीन करी त्यांचे अपराधस्मरण दंडित असे मूढ जन धर्म मर्यादा रक्षणार्थ शिवाने कथिल्याप्रमाणे देव करते झाले जाणे यज्ञ संपन्न होता क्षणी महाविष्णू प्रगटला उत्तान पादास भार्या दोन सुनीती सुरुची प्रिय जाण ध्रुव सुनीतीचा बाळसान तातंकी इच्छे बेसन्या सुरुची त्याचा अधिकार करे म्हणे नारायणा प्रसन्न करे ध्रुव निघाला वनांतरे श्रीनादेव त्याची उपदेशिले ध्रुवाने मधुवनी तप केले प्राण हृदय देव व्याकुळे भगवंते सर्वांनी निर्भय केले भेट देईन मी ध्रुवा श्री विष्णू प्रगटे मधुवनात ध्रुव नैने अश्रुपात पृथ्वी मात्र समुद्रावरला अंकिता अनेक स्थान दळपदीचे श्रीहरी पावले अंतर्धान ध्रुव बाळ नगरात परतोन त्यास राजपद देवन राजाने घेवणांतरी सुरेची मातेचा पुत्र उत्तम गेला मृगैशी जाण यक्षवधी उत्तम लागून ध्रुव यक्ष संवार आरंभे यक्ष संवाराचे वर्तमान कळता मन ये धावत यक्ष कुबेराशे जाण समजावे ध्रुव बाळा मान देवा श्रेष्ठासी कृपा करावी कनिष्ठासी तो शवावे कुबेरासे उपदेशोनी पत्रा परतले कुबेर दिला ध्रुवाचे वर ध्रुवे केले राज्य दूर जाता झाला बद्रीद्वार अष्टांग योग आचरला श्री हरीचे पाश त्वरित विमान घेऊन आले ते मृतीच्या डोई पाय देत ध्रुव वैकुंठी पोचला ध्रुवाचा वंश विस्तारत अंगराजा झाला त्यात अधर्माचे कन्या सुनीतेस कुपुत्र वेन झाला वेनाचे पाहुणवरती अंगे राजा झाला कष्टे निघून गेला वनाप्रती म्हणे चित्त ठेवीन हरिपाय राजपदी बैसला दृष्ट वेन करी साधूंचा अवमान म्हणे न करावे साधन ऋषी ओंकार मृत्यू पावला राजा इन राज पाहुन ऋषी करते वेन जंगा मंथन पुरुष उत्पन्न झाला जाना निषाद म्हणते त्याच ऋषी करता वेन भाव मंथन ते युगल झाले निर्माण पुरुषा पृथनाम आर्चिमंती श्रेयसी ऋषी करते पृथ अभिषेक राजपदाते बैसला लेख सवने ऋषी असे एक माझी स्तुती करू नका सुत मागत बंदी जन म्हणते तू नारायण प्रजस करेशे स्वधमाचरण अधर्म्यासे दंडशील आर्तजनाचे कनिना दंडिसे शत्रुस्त हे असते संत सेवक विष्णू भासे सदा प्रेम स्वजनांचा पृथ्वीने धान्य बीज ग्रासून पृथ्वीने केला धनुष्यबाण पृथ्वीवरील रोक्ताचे क्षण मानव देवी प्रगटले मी अपराधाचे पृथ्वीराज शरण आले तुझ्या पाय रक्षण करे पृथ्वी विनवे राजाशी आचार भ्रष्ट होता लोक मेची गिळी औषधी समस्त दोह करते नेमून यास्तव दोन सर्व मिळवावे ऐकून पृथ्वीचे संभाषण नेमिले वस्त्र पात्र जाण पृथ्वीला समतल करून ग्राम दुर्ग पट्टेने निर्मले पृथ्वी येत अश्वमेध करी इंद्र पाखंडी वेशधारे यज्ञ अश्वाचे हरण करे सांगता यज्ञ पुन्हा पुन्हा पृथुप्रताने अश्वानेले परत पृथ्वीने केले धनुष्य सज्ज ब्रह्मा म्हणे नवचेत इंद्र तर यज्ञाचे अंगाचे पृथ्वीने केला यज्ञ पुन्हा प्रगटला यज्ञ नारायण हरीच्या आज्ञा प्रमाणे इंद्रादिल्ले अलिंगन जय जय लक्ष्मपते तुझे नाम गुण श्रवणासी दे सहस्र कर्णमसे तव चरणांचा आश्रय दे राजा प्रयत्न स्वनगरे अवदर्याचे कार्य करे परदशवा पाहण्याचे होते म्हणे सोडा प्रजाजन एकदा राजाने सभेचे उपदेश करत असता प्रयशी सनत कुमार आले गगन मार्गेसे रायने त्याचे पूजे गेले पृथ्वीरायासी पाहुणे भक्ती सनत कुमार प्रसन्न होते त्याचे उपदेश करते भवसागर पार करण्याचा राज सोपणे पत्रासे प्रथेने आचल योगासे ध्येय म्हणून पंचपतासे गेला परमधामासे आरची सवे विश्व विचिताश्वाचा पुत्र बहिष्ठ यज्ञ केले असंख्यात भूदर्भाचित करीत त्याचे पुत्र झाले प्रचेत जात असता देवनात रुद्र त्यांना उपदेशत म्हणे जपता रुद्र येत हरितुष्ट होईल प्राचित सारा देते श्री विष्णूचा प्राचीन बही कर्मासक्त त्यास करण्याने उद्देश देवर्षी नारद पातले यज्ञ केला पशुघात होता तुझा अंत सोड घेतील ते म्हणत पुरंजन आख्यान सांगितले पुरंजन भारसे वर्तमान चुक बघे असे मग्नात अज्ञान भावे दशा जाण म्हणून सद्गुरुनाथा मजावा पुरंजन गेला मृगयाचा परतो न येता राजगुरास न विचारता गेला म्हणत अनुनय कसे भारे प्रती राजा पुरंजन अनेक
राज्ञे नामजेचे पुरंजने अनेक कन्यापुत्र प्रसन्ने धन्य धन्य मानती ते चंड वेगनाचा गंधर्वाधिपती आणि काळ यवनाधिपती लुटालूट करी सर्व प्रांती जरा कन्या काळाचे यवनाधिपतीने केले स्वारे युद्ध हस्त केले पुरंजन नगरे राजा मारला सहपरिवार पुरंजन विदर्भ गुरे वैदर्भे दिले मले दयासे तो तिला घेऊन गेला वनासी योग मार्गे त्या कुंद्यासे मलध्वज मुक्त झाला वैदर्भे करी महाविलाप पातला ते मित्र अविज्ञात शुद्ध बोध करून ते जातेने झाले मुक्त बंधन प्राचीन राजाचे सांगून निरूपकासे नारद केले उपदेशाचे राजा म्हणे बोध करी मन हेचे सर्वात कारण मनच घडवी जन्म मरण मन चोहेल तारक जाण ते मन लावी हरिचरणे नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ कपिलाश्रमी जाऊन स्वरूपता मुक्ती पावला प्रचतच करीत होते उपासना त्यासी विष्णू झाले प्रसन्न म्हणे मरीषा पार्या जाण जे कन्या अप्सरा प्रलोभनाचे प्रचेतांचे वारले मरीषे शिवपुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती म्हणे आतुर कर्माचे ते समर्पित असो तुझा पुत्र हाती राज सोपनी पश्चिम ते राहिले जाऊन तेथे नारद मुनीने उपदेशले प्रचेताने करुणे आराधना पावले श्री हरिचरणा झाले होता पादाचे वर्णना परिसावांश प्रिय व्रताचा इथे श्री गुरु महावीरांचित संक्षेप श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थोत्तय श्री कृष्ण अर्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय प्रियव्रता नादा समेत त्याच कन्या कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रताचा उपदेशावया ऐकून ब्रह्मदेवाचे वचन ब्रह्मती सवे करून लग्न अग्नि दहांदी पुत्र उज्ज्वल सती कन्या रत्न शुक्र वज्र सती देव याने झाले अंते राजा प्रियव्रत सर्व संघ परित्यागी होत गमन केले वैकुंठात नारद उपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुद्धा अग्निद जंबुदीपनाथ तप करता पुत्र प्राप्त ते त्याने वरले पूर्वचे ते त्यास झाले नाभिस नवसोत जंबुदीपाचे केले 9 भाग 9 पुत्रा ते सत्वर अप्सरा लोगे पातला नाभेच्या बारे मेरुदेवी जाण त्याने पुत्र प्राप्त केला यज्ञ प्रकट झाले न यज्ञ नारायण देते वरदान पुत्राचे वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरुणी धावण्या हरे अवतारे घेई मेरुदेवीचे उदरे शुद्ध सत्वमय वृषभ जो इंद्र कोपन्न करता वृष्टी वृषभ सामर्थ्य तुप्त झाले सृष्टी भारे जसे नामे जयंती भरत ज्यांचा ज्येष्ठ सुत उपदेशले पत्राते शब्दे म्हणे तपाचरणाचे वर्ताळे सेवा भक्तीने गुरुशतोष आहे दीक्षा वृत्ती ठेवणे धरावे संत चरण मत्कथा करावे श्रवण सद्गुरु सद्गुण कीर्तनीय साई मंगन निर्वसाय समाविष्ट भरता देवने राजभाग वृषभाचा झाला युग अष्टसिद्धी प्रगटल्या चांग परी अखंड चित्त ब्रह्मरूपी ब्रह्मस्वरूप वृषभ देव न भोगी सिद्धीचे वैभव हरिपदा ज्यांचा दृढ भाव ते न गाण्याची सिद्धीचे वृषभ देव शरण वनव्याधा आपला अवतार करी समाप्त निवृत्त कृष्ण ते वृषभ नमस्कार त्या वृषभाचे वृषभाचा भरत ज्येष्ठ सुत त्याचे झाले 5 सुत करिता यज्ञ बहुत हृदय हरी प्रगटला राजा अर्पण निज सुता हरी क्षत्रिय झाला जाता सूर्य नारायणचा देहता कालक्रमे राजा भरत राजा साधकोत्तम करीत असताना त्याने नदी तटे आली हरिणतीने से गर्जना केली होणे भयाक्रांत गर्भ प्रसले पात्रात तात्का पावली पंचत शावक सांभाळले भरताने मन होते हरिणा चिंतिता त्या काळी पावला पंचत जन्म हरिणाचा झाला प्राप्त पूर्व पुण्य 8वे त्या सांडोने आपलं सजन करी ईश्वर चिंतन नदी पात्रा चरण प्राण सोडिला भरताने तो पुढील जन्मी पायी अंगिरा गोत्रात उत्पन्न शेता राखण करण्या लागे बंधुजन ठेविले त्या शूद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र प्राप्त खडक घेऊन हातात मारणे आला भरतासी महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा श्री कामिका परम अवस्थेचे जडभरता म्हणून रक्षले श्री हरणे सिंधू सौर्य देशाचा अनुपते नामे रघुनवता ख्याती राजधानी पाहिले जडभरतासे जुंपिले पालखी वाण्याचे राजा उव्रत बोले जडभरतासे कृषभवताचे झाला असे जडभरत बोले उत्तरेसे बोलन होता झालासे श्रमी ऐकून ज्ञानयुक्त भाषण झाला चकित रहुगण उतरणी धरले चरण म्हणे अपराध क्षमा करणे जडभरत म्हणे रहुगणास विषयासक्त मन सायस त्याचे करता हरिचिंतनास मुक्त करीत जेव्हा असे संत कृपा झाल्या वाचून हरी प्राप्ती नवे जाण धन्य संत समागम हरी कृपेने प्राप्त होय पावतो ते रहुगण रायाचे सांगून भटा भवाटवीचे रूपकासे पूर्ण बोध करिला त्याचे धन्य झाला रहुखंड श्री संत चरण अभिषेक हेचे हरिकृपेचे साध सम्यक तपतीर्थ ज्ञानिकन त्या शक्य हरि कृपा शुकदेव कथे ते परीक्षितासे भरत वंश विस्तारसे भक्ती योग प्राप्ती झाली रासे अंते सुयश राजा विराजे सप्तदीप नवखंडे वर्णन शुक्राचार्य सांगते त्यांचे परिणाम 9000 विस्तीर्ण आहे ते नवखंडे इला वृतखंडात व शंकर भगवान राहते पार्वती सवर्तमान समाधी करता चिंतन भगवान संकर्षण उपासते भद्राश्व खंडात भद्रचा उपासे धर्म में ध्यायी नरसिंह रूपा हरिवशात प्रल्हाद राव केतो माल वर्षामध्ये लक्ष्मी उपासे कामदेवा ते मत्स्य अवतार भगवंताचे मनो आराधे रम्य खंडकात हिरण्यमय नामे खंडात अरे महापस्ते कुर्माचा आराधित यज्ञवरास भूमी उत्तर कुरु खंडात कि पुरुष खंडामध्ये हनुमान श्रीरामाचे करीत असते ध्यान भरतखंड दंड भुक्ती मुक्ती लाभते येथे भरतखंडे जे जन्मले ते सुराधिका वंदे झाले जे का हरिभक्ते रंगले धन्य झाले न रायचे जंबूदीप प्लक्षदीप शाल्मदीप कुशदीप कौचदीप शाकुदीप पुष्करदीप 7वे सप्तद्वासी क्रमे वेष्टित असती समुद्रदी 7 चार ईश्वर सुराभृत शिरदधी शुद्ध असे आता सांगो सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथी वाहती रथासे
सूर्यवाचनी भ्रमणाने होती संवत्सर ऋतू पक्ष आणि सूर्याचे अधिष्ठाने स्थिती जाणं जगताची चंद्र रवी तेजदायक गुरु पावसाचा कारक बुद्ध दुष्काळाचा सूचक शनी मंगळ अमंगल जाण ध्रुव स्थानाचे वर्णन ज्योतिचक्र शिशुमार म्हणून अधिदैव करूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडलाखाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्धाचरण यक्ष राक्षस आदी पिशाचादी अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पाताळ ही विवरे भूमी खाली पाताळाचे तळी अनंत त्याच संकर्षण म्हणतात रुद्र अकरा निर्माण करत करते संवार विश्वाचा कर्म करुणे जीव तर ते उत्तम गती पावते घडे कर्मानुसार निगते कुणी नरकी कुणी स्वर्गे जेथे नाही पाप बने जेथे नसे सरे ज्ञान ध्यान जेथे ध्यान ध्यान वसे श्रीहरी तेथे वसे श्रीहरी येथे श्री गुरु माऊली रंचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचम अध्याय श्री कृष्ण अर्पण मस्तु श्री स्वामी चरण अर्पण मस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 6 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय हरीचे नाम धन्य न जाई लोकसांडो न तारी तसे जीव अन्य गुणाव गुण न चपाहे कन्या कुब्जा नगरासे अजामेळ महाभ्रष्ट पापराशी अंत काळी पाता यमदूतासे पुत्रा नारायण हा कमारे अंत काळी नाम उच्चारिता शब्द अजामेळ झाला शुद्ध पश्चातापे होणे दग्ध विरक्त झाला संसारे विष्णू दत्ताने अजामेळाचे विमाने बसले आदरेचे नेले वैकुंठाचे नाम महात्म्य गाद हे हरीचे भक्ती हरीचे नाम हाची आई मुख्य धर्म नित्य नामे करता नेम भवश्रम नेंती हरिदास नाम स्मरणे जया प्रती त्यांना न पिडावे कदापि ते काय मुकुंदासी त्यांना नावी यमसरणे प्राचीन बाईचे पुत्र परिचय तसा त्यांना पुत्र दक्ष परिचित पाठिता अंशयुक्त नामक सूत्र प्रगट झाला पुरुषोत्तम प्रशंसाकडून दक्षाची आज्ञा केली सृष्टी वृद्धीचे आश्रिके नामक भारत असे सांगून या गुप्त झाले दक्षा शास्त्रिके पासून हर्ष शबलाश्व पुत्र झाले जाननाथ आणि भेटता त्या लागून निवृत्ती मार्ग उपदेशला न कळता दक्षासे क्रोधाला बहु त्या सीतेने शापिले नारदासे करशे ब्रह्मन सदा मने घातल्यावर ब्रह्मदेवाने समजत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60 त्याचे वंश परमशास्त्र लोक्यात आज पसरली असे कृष्णापुत्र विश्वरूप जान देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा गेला अवमान इंद्र तासिया असनस्त गोविंद काही अनसज्जन ज्यावरी अनुग्रह करते जाण त्यांचे सोयी कल्याण तस्मात गुरु आश्रवावा विश्वरूप इंद्राचे नारायण कवच उपदेशे त्याने इंद्रा विजय विधी विधान सांगितले इंद्रे कवच धारण केले सकळ दैत्याशी जिंकले त्रैलोक्याचे राज्य मिळवले श्रेष्ठ पाठ कवचाचा विश्वरूपाचे जन्नी मातु कुळ दैत्य खाणे म्हणून देवाचे चौरणे हविर्भाग दे दैत्याना इंद्रास्ता भेद आला बहुक्रोध विश्वरूप शरांचा केला शद ब्रह्महत्या घडल्या त्याचे कष्टाने केले दक्षिण अग्नि हवन उतरासुर केला निर्माण देव भगवंता गेले शरण गिळता शस्त्राचे उतराने प्रगट होणे भगवान उपाय सांगते सुरा लागण होतं दिचे ऋषी जाऊन शरण असते त्यांच्या मिळवाव्या त्याचे करावे ज्ञान इंद्र घ्यावे जाण तेने उतरासुर नाशन इंद्र असते घडेलो धन्य दधीचे सत्पुरुषाने जे दिला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निर्मिला वजास इंद्रावाने उतरासुरा योग मार्गे देहे त्याग वारणी मने मरणे चांग हे जाणावे परमभागे व्रते वदे उतर सैन्याचे दधीचे ऋषीचे तपबळे आणि स्त्रीच्या कृपामुळे वज्राचे तेजसे आगळे इंद्राचे म्हणे उतरासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझे म्हणे वासनालय हरिभक्ताचा होईन सेवक स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे ठाई लागो हे इंद्र आणि उतरासुर युद्ध करते घनघोर नारायण वर्म स्मरे इंद्र त्याने त्याचे रक्षण झाले शिरपट्टा भूमीवर आत्मज्योत निघाले प्रखर धन्य धन्य उतरासुर झाला मुक्ती भगवत स्वरूपे वत्रासुराचा वध करता इंद्र लागले ब्रह्महत्या ऋषी इंद्राबाच्या येता अश्वमेध करवेला यज्ञ पुरुष नारायण त्याचे ध्यान केले यज्ञ त्याचे नाम पतिपान ब्रह्महत्या पाप गेले उतरासुर दैत्य तमोगणे काय कारणे हरिश्चरणे ऐकून परिषदवाने शुक्रवती उतर पूर्वजन्म चित्रकितो राजा भौम सांगे अंगिरसा दुःखाचे कारण अंगिरसाने चरुसिद्ध करून दिला महाराणीच राणी सेधाकाल पुत्र झाला सौते विखार देती बालकाला पुत्र शोकोता रायाला तेथे पातले दिव्य पुरुष मने सांडी पुत्र शोक कवनाचा पुत्र कैसा जनक सकल संबंध मिथ्या देख विवक्षिते हरी बापा चित्त हे भगवत चरणासी इंद्री निग्रह नज करीसे पावसे संकर्षण देवासे वदले ध्रुवाच नारद झाला उपदेश जपै केला अंतकणात संकर्षणाचे दर्शन होतं धन्य झाला चित्रकेतो वदले भगवान संकर्षण तुझ शुद्ध भक्ती दिले जाण ज्या माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे विमान बेसोनी भ्रमण असता शिव वामा गिरजे संपाता चित्रकेतू उपास करता शाप मिळे असुर्यनेचा हात जोडून चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करतो तुझ्या चरणी प्रणिपात शापानुग्रह मज समान असे असं मागेल अनुसंधान कश्यप आदिती संतान कथिले द्रष्टाने देत्यान कथेनो औषधीचा कश्यप दिला नेम पुसवन इंद्र करे कपट शोषण यास दिदीचे पुत्र मरद गण पावले देवेंद्रामुळे आयका पुसवन व्रत विधान मार प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदे पासून करुणे शोषिप्टा पूजन वर्त राहावे विष्णू प्रती सांगता देणे कार्तिक मासात चरु शिजवावा दुधात देऊन 12 आहुती होमात शेष चरु द्यावा पत्नीसे इथे श्री गुरु माऊली विरंचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 6 अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 7 श्री गणेशाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय वैराने वा भक्तेने भयाने वासने आणि कामाने उपाय अन्य मन लावावे हरिपाय द्वितीय दय युगल रावण कुंभकर्ण प्रबल दंत वक्र आणि शिशुपाल लीन झाली हरिपाय नारद सांगते कथानक विष्णूने वदला हिरण्याक्षास पात्रवधाने संतप्त हिरण्यकश्यप झाला असे हिरण्यकश्यप करी सात्वना शास्त्र संमत बोले वचन असे केले शोकनाशन निवेदन माता विनी पुतण्याते हिरण्यकश्यप तप करता ब्रह्मा झाला वर देता हिरण्यकश्यप झाला वता शस्त्रास्त्राने मज मरण नको नसतो दिवा वारा ते आकाश वा भूमीवर घरात वा बाहेर मूर्तीने यावा सर्वता ब्रह्मदेव वर दिला देव त्रैलोक्य विजय झाला नाना भोग भोगू लागला परी भोगे तृप्ती नये हिरण्यकश्यपस चार स्वतः ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त तो चराचर पाय आत्मवत परी पिता त्याचा द्वेष करे चुकीने प्रल्हादास गुरु नेमेले षंड मार्ग दैते विचारे पुत्रास काय शिकलास गुरु क्रय न विदा भक्ती उत्तम प्रल्हाद बोलल्या श्रेष्ठ वचन पिता होणे क्रोधायमान नाना प्रकारे छळे पुत्रा प्रल्हाद सांगे प्रिय मित्रासी दुर्लभ शरय मनुष्याशी बसता मुकुंद चरणाचे कल्याण अत्यंतिक होत असे भगवतास आत्मनिवेदन हे निर्मळ दुर्लभ ज्ञान नर नारायण देते नारद कारण तेने मजला उपदेशले परिसोने प्रल्हाद भक्ती आश्चर्य दैत्य बाळाचे चित्ते तुझा कळले कोणी रे नारद उपदेश पै झाला ब्रह्मांड म्हणे प्रल्हाद म्हणे बाळकासे माझा पिता गेला तपासी इंद्रिय हरले मनमाते सहस्रामासे नेले नारदे निज भागवत धर्म उपदेशला म्या गर्भात ऐकला भक्ती हरी हवी हरी प्राप्तीला आत्मभाव हा सर्वाभूते ऐकून प्रल्हादाचे भाषण बालक करू लागले हरिभजन दैत्य बोलले प्रल्हादा कारण धडा वेगळे करतो शिर तुझे हातामध्ये खडक घेऊन म्हणे कुठे तुझा नारायण स्तंभी प्रार कथा जाणवून ते रूप पाहता झाला दोरसे आणि द्वारे मांडीवर दैत्याचे फाडले नक्की उदार मिळून ते देवर करते सवन भगवंताचे ब्रह्मादिक जरी स्तुती करते समेत जाण्या सर्व जबिती ब्रह्मा म्हणे प्रल्हाद प्राप्ती भगवंतासे शांत करे प्रल्हाद कथा दंड तणवते प्रेमे कुरवाळीत म्हणे तारावे जो संत संतप्त प्रल्हाद वतला डर हरी ते नरसिंह वदे प्रल्हादाचे आरोळू सिंहासने बंद मुक्त होई कर्मे करून मंजिष्ठा मनिष्ठा त्रिपुरे महासुराने निर्मले दैत्य देवाने त्राही केले शिवे त्या भस्मसात केले मन झाले त्रिपुरारी आचरावे धर्माचे लक्षणे आत्मबुद्धी मनुष्या ठेवणे अखंड जगदेशास्त्र स्मरणे त्याने प्रसन्न जगदात्मा पतीशी भजे जो हरी भावे तो ये लोके सुख पावे देहांती उत्तम गती पावे हे पतिव्रता लक्षण गुरुग्रही निवास काने असावे मती मित भक्त जितेंद्रियाने स्वस्त्री केले गवर्जने अनासक्त असावे वानप्रस्थे संन्यासास त्याग विशेष राहत सहजावस्थे तर वृत्ती बालनपण पिशाच तर राहावे आत्मानुसंधाने मधुमक्ष काणे अजगुरु त्यांना मानावे आपले गुरु तरण्यास सागर निंदा स्तुतीवर जावे गुरुस्थाने क्रिया करून भगवंतासी करा अर्पण संत महंतांच्या मुखातून हरिकथामृत सेवावे करावे पंचमहायज्ञ देवपूजन श्राद्धाचे तर्पण पर्व काळी दान धर्म द्वेष कोणाचा न करावा पूर्ण आहे ब्रह्म अन्न श्री हर्ष करावे जे अर्पण करून अतिथेचे पूजन मगान पंजवावे ज्या ठाई विषया सत्य सदा ज्याची लोभ वृत्ती होय नष्ट पुण्य सत्कृत्य दारुण शत्रू लोभ हा कर्माचे दोन प्रकार प्रवृत्ती पर आणि निवृत्ती पर उत्तर कर्मे प्राप्त संसार भक्ती कर्मे मोक्ष प्राप्ती इथे श्री गुरु महावीरांचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमध्याय श्री कृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 8 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जो स्वतः सर्वांचे पाहत परंतु कोणासही न दिसत सर्वने ईश्वर भजाने त्या असे स्वयंभव बोलेला स्वयंभव सर्वचे शोत्तम कालक्रमे अवतरले भगवान गजेंद्रासे तारेल नकरापासून श्री हरिने ते दवा क्षीर समुद्राने वेष्टित त्रिकुटामे होता पर्वत तेथे वरुणाच्या उद्यानात होते सर्व ऋतुमत गजेंद्र जलप्राशाला मगरे त्याचा पाय धरला उपाय नचले सुटण्याचा शरण गेला श्रीहरीसे गजेंद्रासे ऐकून स्तुती श्रीहरी धावला तो रे ते कमळ उचलून सांप्रती अर्पिले पेटी गजेंद्राने हरिने सोडले निज वक्रतेने फाडिले नक्रमुख भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले ब्रीद स्वतःचे गंधर्व श्रेष्ठ हो नामक देवल चापे झाला नक्र त्याचे स्पर्श धारेचे चक्र दिविले दारे तो झाला इंद्रदुम्न राजा तपग बसती अगती शापे झाला हाती परी पावला उत्तम गती होती म्हणून पूर्वपासना 5वा मनोरवत 6वा चक्षुतो चक्षुपत दिवा सर्वदात पराजित इंद्राचे ब्रह्मा शरण आले ब्रह्मादि केले वैकुंठासे आराधिते श्री विष्णूशी तुची हितकारक सर्वासे करी संतुष्ट जगत सारे दिवस स्तुती ऐकून म्हणे दैत्याशी संधी करून समुद्र मंथन आरंभने कार्य इच्छित साधावे देवदान दोघे मिळून मंदार पडला आणला उपटोनी वासुकीचे दोरे करून शीघ्र सागरे पातले दैत्याने दैत्यांचा पूर्वीला हट्ट धरले सर्पाचे शपट कुर्मरपे हरी आधार देत जाऊ मंदार पुढे सागरे प्रथमला आलो उत्पन्न सुखी व्हावे प्रजाजन म्हणून 555 नीलकंठ नाम शोभले कामधेन उच्च सहारात कसो व्रत अप्सरा परिजात लक्ष्मी वारणे धन्वंतरी हस्ता अमृत निघाले मंथनातून अमृत कलश पडवेला दैत्याने भांडू लागले अति मोहातून भगवंताने रूप धरेल बेने कामल दीप सर्व चित्ते दैत्यांची मोहिनीवर प्रीती राहू देवास अमृत वाटे विष्णूचे राहूचे शीर्षे ते परिमस्तक अमर झाले देव घेती विष्णू आश्रय जेथे विष्णू तेथे जय म्हणून घ्यावा ईश्वर आश्रय करणे यत्ने संसारे गुप्त झाली स्त्री मोहिनी आपण फसलो हे पाहुणे असुरांनी माया निर्बंध देवासुर संग्राम आरंभिला ब्रह्मा पाठवे नारदासे नारदे समजावले देवासे युद्धे प्राप्त केले देवासे असुर संहार कारणे
अवशेष राहिलेले असर बलीस केले असता चलावर सर्वांचे उठते सत्वर शुक्राचार्य संजीवनीने ऐकून मोहिनीचे वृत्तांत विष्णूने आले उमाकांत तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखवा म्हणत असे. उद्याने कामिनी सुंदर पाहता कामात शंकर माया लावे लक्ष्मण प्रगटला तो विष्णू रूपे सांप्रत सातवे म्हणंतर आताशी अवतार वामन सर्वेश्वर द्रिपाद व्यापिले जगडंबरा त्रिविध ती विक्रम हे नाम जया वैवस्व ब्रह्म ब्राह्म सावरणे धर्म रुद्र देव सावरणे इंद्र सावरणादी मिळून 14 म्हणून नेरते म्हणून ज्या मनोंतरे नियत विश्वधर्माचा प्रचार करीत सिद्धाधी ज्ञान कर्म जागवित भगवंत नियत सर्वांचा शुक्राचार्य करून विश्वजित यज्ञ बली युद्ध सिद्ध इंद्रपुरीवरी केले माता देव घाबरले अंतरी देव गुरु सांगे देवास सर्वांनी त्यागेला स्वर्गवास बली बैसा इंद्रपदास भोग बघी स्वर्गाचा इंद्रादी पुष्ट स्वर्गभ्रष्ट तेने आदिती झाले दुखित कश्यप सांगते आदितीचं नाम ज्याचे पर्यत फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादश दुग्धाभिषेक पूजन अर्षे दुग्धा आहार विष्णू ध्याशे त्रयोदशी खीर भोजन आतिथी आचरे प्रयव्रत वतांती भगवंत व्रतांती भगवंत प्रगट होत म्हणे तुझ्या इच्छेकृत जन्म घेल उदरी तुझ्या कश्यपाचे ठाई करणे प्रवेश विष्णू राहिले अंशरूप आले दितीचे गर्भास स्तुती करती ब्रह्मादेक येथा काल होता गर्भासे भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन अवतरले आदितीचे कोशे धरले बट रूप व तत्काळ अश्वमेध मंडपात येता विधी पटोस पूजित ते इच्छा दे मागाय म्हणत बलीने सत्कारिले वामन अनेक जाणू लगे काय त्रिपाद भूमी द्यावी पाही माझे मागणे फार नाही दान देई बलिराय विष्णू पातला देव कार्याचे वामन रूप धरले वचनाशी शुक्राचार्यवरला बलीचे दान याचे न द्यावे भले म्हणे शुक्राचार्याचे वचन मोडा वे मानसे सत्व स्थानभ्रष्ट होशे शापिले दैत्य कोरणे एक पदे भूमी व्यापणे दुजा चरणे स्वर्ग समावणे न उरे जागा तिसऱ्या चरण त्रिविक्रमे दान स्वीकारता विष्णूचे कपट पाहुणे असुर गजले धावणे भलेने असराजवर्जने रसादा जाण्यास सांगितले बळीसे म्हणे ते वामन कोठे ठेवू तिसरा चरण पूर्ण करेने वचन नातरी भोग न रखयातना भले म्हणे जे वामना मम हस्ते ठेवून जना तू दान के पूर्ण असुरांच्या हित करत्यात पातला प्रल्हाद तू केला ऐश्वर्य असं अनुग्रह बली विवश भगवंतासी बोलेला त्याचे बदले स्त्री अरे मी जयावर अनुग्रह करी त्याचे संपत्ती सर्व हरी पूर्ण कोणी हे जाणावे तू तलात्मी बलीचे द्वारे द्वारपाल हो निरीक्षण करे पुढे सावने मनंतरी बली होईल इंद्र बापा मग नमस्कार विष्णू शेर सवे घेऊन असुराशी बली गेला सुतलासी प्रल्हाद सविते दवा इंद्रात झाले स्वर्ग प्राप्ती तिने आनंदले आदित्य बली चारण्याची पुन्हा होती केली शुक्राचार्याने वेद निघाले ब्रह्ममुखातून ते हैर केले दैत्य हरण प्रभूने मत्स्य अवतार घेऊन केले निवारण संकटांचे सत्यव्रत करता असं अर्धे ध्यान ओंजळीता आला मत्स्य सान हे ग्रह समारण वेद परत आणले इथे श्री गुरु महावीरांचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण अष्टमाध्याय श्री कृष्ण अर्पणमस्तु श्री स्वामी चरण अर्पणमस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय वैवस्व क्षत्रे साध देवाने इष्ट केली संतती उद्देशाने परी कन्या इला नाम नाही त्याचे पुढे सुदेम्न झाला सुदेम्न जगता शापित वनात स्त्रीत्व पाला त्वरित पूर्व रवाना ख्यात झाला पुत्र बुधापासून एक मास पुरुष एक मास स्त्री उशापी भक्त आला वार्धक्याचे राज्य स्वप्न पुरवण्याचे सुदेम्न तपास निघाला पुन्हा तपाने मनोवैसाचा विशांश नुगशयाती दृष्ट पुरुषद नारीशवंत करुण दष्ट न बक्कवी दशपुत्र झाले शर्यतीच्या सुकन्याने बेदेला वारो ज्योतिकंठकाने तो पाठ वाहे रुद्राने फुटला नाही चवणाचा सुते करुण भार्गवाचे शर्यती सुकन्या अर्पित्यासी असे निकरण तारणे देई चवनाचे चवने दिला सोमपानाधिकार शर्यती पौत्री कोकद्दी त्याचे कन्या रेवती त्याने अर्पण बलरामासी बद्रिकाद्वारे तो गेला नभगाच्या पुत्र नभागाचं वाटण देणारा वृद्ध बाप पितृ आज्ञे नभाग गेला यज्ञास तेथे दन दिले रुद्राने नभाग पुत्र अंबरीश आचार्य साधन द्वादश व्रतास विलंब होता दुर्वासाचं पालने केले तीर्थाने दुर्वासे कृत्या लावले अंबरीशा पाठी तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी धरावे अंबरीशाच्या पायाशी भगवंत वाचले दुर्वासा निज भक्ताचे धरिता पाय चक्र सुदर्शन शांत होय दुर्वास वळणे तृप्त होय अत अंती अंबरीश ब्रह्मत्व पारला वैवस म्हणजे शंकेतून ईशांकुचा झाला जेव्हा त्याचे वंशी मदांदास कन्या 50 झाल्या सर्व कन्याने वारेले सौरभे सौर्धपणे त्याच विषय हव्यास अगत्य सांगणे सेवेकरास सावध सावे निरंतर मदांदाच्या वंशात सत्यवत त्रिशंकनामे विख्यात स्वसामर्थ्य सदे सर्गात त्यास विश्वामित्र धाडिते हरिचंद्रास रोहित वरुण कृपेने झाला पुत्र यज्ञ पशुशून्य पास विश्वामित्रे सोडविले राजा बहुकाच्या पत्नीस सौतेने दिले वेश म्हणून सगरना बालकास तो करता झाला अश्वमेध इंद्राने यज्ञ अशोपळीला सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला तिरस्कारिदा मुनीला भस्म झाले क्षणार्धात अशोमाने मुनीस विलापित रथाचा उपाय मिळाला सगळे यज्ञ पूर्ण केला अंती पावला ब्रह्मस्वरूप भगीरथाने करता तप शिव गंगा प्रेमी पाहत भस्मास्पर्शिता गंगा पित्त मुक्त झाले सगर वंश सौदास त्याने वने मारलेल्या राक्षसास त्याचे भावाने सोड घेण्याचा वशिष्ठा नर्मास वाढले वशिष्ठ शापे दिला राक्षस बक्षी स्त्री संगी सज्जनास तिचे शापे निपुत्रिक सौदास त्याच्या वंशी खटवांगाच्या वंशात स्त्री चार रुपये अवतरत पितृवनाच्या वचनात राजचरित सत्यवचने श्रीराम राक्षस मारले बहुक्यात धनुर्भंग झाला जनक सभेत शूर्पणखेस विद्रुप एक पत्नी श्रीराम रावण अंत करुणे बिभीषणास राज्य सरणे राम विसले रायसनी एक बाणी श्रीराम करुणी अशो महायत स्वर्ग स्वस्वर सर्व साचे केले दान रघुकुल तिलका शरण भक्ताभिमानी श्रीराम कपाल गामे
योग सिद्धी मरोकली अंत्यवशाचा तर सुमित्र कुकुलाचा शेवट ईश्वरांशी पुत्रांनी मी वशिष्ठास पाचारी यांनी शापिता एकमेका लागून वश झाला पुत्र जेव्हा नेत्रे निमिषाच्या स्थान त्याचे देहाच्या मंथनातून जनक उत्पन्न झाला जाण त्याची कन्या जानके समवशात ऐका बुधईलेचा पुत्र पुरा उर्वशी लब्धले त्याला अग्निस्थली देती गंधर्व वेद सुरू लागले चितात मंथनातून अग्नी प्रगट होता त्याला पुत्र रूपे स्वीकारित पुरा गेला गंधर्व लोके सत्यवती रुचिकाचा जमदग्नी त्यास रेणुकीपासून भार्गव मुनी सहस्र अर्जुनाचे वदवणे पितृ आज्ञे गेला तीर्थयात्रे पितृ आज्ञा पालन तत्परे मातेचा शिरच्छेद करी माता बंधूसे जिवंत करे पिते असे प्राती भार्गव सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000 त्याचे कापिले जमदग्नेश्वर दडा जोडून पुत्र शर पितृ फेडिले भार्गवाने पुरोरव्याचा आयुपुत्र ज्याचा वंश धर्मभ्रष्ट अदर्श वृद्ध वंशे अलर्क अनेक राज्य भोगे पुरोरव्याचा पुत्र नवशे इंद्राची इच्छा दरित तेने झाला पदचे तय्याती बेसवासे आसने या तिस भार्या दोन कुरु पुत्र स्वीकारी म्हातारपणे इंद्रिय तृप्ती नवे जाण या तिने काम हत पश्चातापे होणे अनुतप्त तारुणे राज्य देवने पूर्वस वसुदेव चरणे लावणे मनास या ती पावला उत्तम गते शकुंतला वरे दूषण त्याचे पुत्र भरत नामे भारत देशे भरत तो करी सोमासे भारदा दत्त पुत्र झाला रंते देव प्राती ईश्वरचरणी दुःख रहित व्हावे प्राणी या मायातीत सर्व स्वदाने कीर्ती त्याचे भूस्वर्गे वर्णिले सोमवशाचे असता उत्तरेच्या गर्भासी ब्रह्मासाच्या आघातासे श्रीकृष्ण रक्षले तुजराय यदोपासने 46 वसुदेव कृष्ण पिता जाणा स्वतः परमात्मा अवतरला मनुष्य रूपी भूमीसे दृष्टांचे निर्धारण करण्या संत सज्जनांचे पालन करण्या धर्म संस्थापना करण्या अवतरे श्री हरियुगायोगे येथे श्री गुरु माळवी रंचित श्रीमद भागवत महापुराणे 9 अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 10 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय दैत्य भाराक्रांत झाले भूमितेने ब्रह्मासवे विष्णू लागुने मी अवतर नक्षत्रे लागुने माया शेषास विष्णू म्हणे वसुदेव देखी विवाहात बसलेली वीरथात आकाशवाणी कंसा ऐकत भगिनी सवदाय सिद्ध झाला वसुदेवीन कंसाचे हिचे संतान पेंतुसे धन्य त्या धृतात्म्याचे साई पुत्र मारिले कळसे दैत्याने हाताशी घेऊन झाला नाश कारण कळसा प्रतिभिवन यादव गेले देशोदेशे देवकीचा 7वा गर्भ नेमस योग मायासा पिरवणीच्या उदात संकर्ष नामे विख्यात यादव कुळी जन्मला अवतार घ्यावा भगवंत प्रगटे वसुदेव हृदयात तदंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासे वद्य पक्ष तिथी अष्टमी मध्यरात सर्वांतरवासी प्रगटला वसुदेवने घाले बाळ घेऊन यमुना मार्ग देई दुभगणे यशोदेपाशी बाळ ठेवून उचलून घेतली महामाया कन्या घेऊन आला परत देवकीचे वसंगी तिला ठेवत आपोआप झाले पुन्हा बंदिस्त द्वारे गळाकड्या कुलपे महामाया रुदन करे कवसा आला झडकरे कन्येचे फिरवे गरगर करीत तवती आकाशी झेपावले म्हणे तुझा वध करणार वैरी उपजला पृथ्वीवर तिने कवस पश्चाताप जर मुक्त केले वसुदेव देवके ऐकून मंत्र्यांचे कथन कवसे धर्मच्छाद मांडवण ऋषी संतास पिढवण स्वनाश सिद्ध झाला यशोदिसे झाला पुत्र घरोघरी प्रगटली माता जन्मतोच केला थाटात नंदे गौरव लेख सकळ जन वाचकर भराळसे नंदा आला मथुरेसे वसुदेव बेटे ते घेतले तळासी म्हणे कैसे नूतन बाळ आता परताय गोकुळासे सावचे ते पुत्रा रक्षी वसुदेव सांगे नंदासी निरोप घेते परस्परांचा सुस्वरूप धरणी पत्ना कंसांनी आले नंद सन्ना नंदलाल साकार वितासना पाणा तत्काळ झाली करत प्राण कृष्णाचं घडले अंगस्पर्शन वज्रवासे यांनी केले दहन पुतना झाले पावन सुगंध सुटला देहाचा चटका तळे निर्जले कानाचे वात रूप त्याची प्रवेश ताना पदाघात करता गाळाचे शकट म्हणला क्षण मात्रे कवसे पाठवी तृणावरता आकाशे ने कानास कृष्णे आवळे त्या कंठाचा आपटेला भविष्यळेवरे निहाळी तामक सुंदर आनंद कुमार जांभई देई सत्वर मुखा दिसता विश्वचराचर नेत्र मिटले चंदेने गर्गाचार्य येता व्रजात गोठ्या माझी एकांतात करविले नामकरण संस्कारास उभय पुत्राचे नंदाने कृष्ण त्याने अखंडवती घराण्याचे मेष करून येते कृष्ण दर्शन लाल सचे ते प्रतिशोभ भक्ती गोपी त्या विचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती म्हणून श्री लक्ष्मीपती त्या संतोषी नाना परे कर्वे यशोदे स्तन पान मध्ये स्थाना सोडवून पाह गेले दुग्ध उन्न कृष्णे माठ पुढेला उकळी बांधून कृष्णाचे कार्याचे गेली ग्रहाचे कृष्ण आला परत दरासी यमला अर्जुन वृक्ष जेते जे जैसे अर्जुन वृक्ष पूर्व जन्मीचे होते यक्ष कुबेराचे असते पुत्राश नर कुबेर मनी ग्रेवा यवन प्रमद झाले फार जल क्रीडाचे यांचे इथं सुंदर वस्त्राचे नुरले भान नार छापे भाल वृक्षाशी कृष्णाचे पाद स्पर्शन होता वृक्ष उन्मळ सिद्ध दोन प्रगटन झाले न तसक मुकुंदा पुढे समस्त गोप जमले उत्पात विचार करू लागले सहपरिवार निघाले मग पातली वृंदावन वस्तुरूप धरून देते येऊन मिसळा कणपात पाय धरून फिरविले मस्त कृष्ण आदळी भूमीवरी बकासुरे गेला श्री मुरारी धावता टाकले बाहेर कृष्णाने चंचू धरणी करे उभे फाडले बकासुराते वन गमनार्थ गेली आहे ते पुढे घोमती वासरे चालते हासे विनोद गोपाळ चालते देखील अजगर उपपंकु हा वत्सास निघाले मुखाभितरे कृष्ण वाटे कंठी अजगरे प्राण निघता ते दुसरे आकासुर सतती पावला गो गोप आपले यमुना तीरे सर्वांनी उडविले उघडले शिदोरे गो वत्स शोधाय गेला अरे परिब्रह्माने सर्व निजवले के सर्व रूपे धरी हरे पाहे विश्व निर्माण करे म्हणे लिला तर्के करे ठेवी माता चरणी त्या ब्रह्मा करुणे स्तवन तुझ्या सगुण रूपाचे गुण म्हणे जाण्या समर्थ कोण कृष्णाने गेला स्वस्थाने कृष्ण
कृष्ण सकाळ करी पूर्वत भजन केले गोपाला समेत सायंकाळी घरा गाळता गासरोत गाचे श्री बलरामाचे इच्छेपते गोपाल गेले ताडवना प्रती रास्त भास वृक्षावर आपटे धेनुक उधरले हलदराने प्याले डोहातील विष जल पितामृत पाय झाले सर सकल अमृत दृष्टीने पाहता आनंद बाळा जीवित होय गोप गाय सर्वापासून विषम सर्पापासून विषमुक्त करा डोहातील उदक कृष्ण उडे घाले जलात त्याच नाग विळखा घाले कृष्ण पुगवे आपला दे फणीवर्णाचे वासुदेव आज्ञे घेऊन श्रीपुत्रास काले गेला रमणक दीपे तो पातली संध्याकाळ म्हणून ते तिचे राहिले सकाळ रात्री पेटला वनवाळ कृष्ण गेला दावाग्ने सौरभीच्या आणि छने मासे खाल्ले गरुडाने भक्ष प्रमादाने मृत्यू शाप दिला असे प्रलंब कपटे मिसळे गोपात गुरगुडीचा खेळात त्याने पळवेला बलरामास पावला मृत्यू मुष्टी प्रहारे गायी गेल्या गुंजवणे त्यांना शोधे निर्मने हाका मारी हरिचेवाने हब्रत आल्या धावणे तेवढ्यात वन्ना पेटला श्री हरिमने नेत्र झाका अग्निसरा त्याने गेला ईश्वर कळला गोपाळ असे भावे करता भगवत भक्ते भक्तावरी नाना संकट येते तीही धरावे धरेचे ते रक्षक समर्थ जाणवणे वर्षा ऋतूच्या समुद्र काळी वनात खेळत वनमाळे सवे राम आणि सवंगडे थाट जाती गायचे सुखदायशा शरद ऋतूत नवान प्रश्नादी महोत्सव होत नगर ग्रामे समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा श्रीकृष्ण कथा वेणुवादन मोहिती होती अन्न कारण म्हणे मोहित होती अंतकरण म्हणे धन्य वेणू आम्हापासून गोपी सांगते परस्पर कृष्ण वावा आपला पती गोपी कात्यायनी व्रत करते विवस्त्र उतरल्या जलांतरी ते निवस्त्री हरी श्री हरी घडले देव हेलन म्हणून निमिला न मिला नंदनंदन म्हणे मनोरथ करे पूर्ण जावे आपल्या घरोघरी रामकृष्ण आणि गोपाळ गाय चालता गेले दुरामध्ये आणि म्हणते गोपाळ शुदा शांतीचा उपाय करा अणुने मागे यज्ञपत्याचे आणि चतुर्विध अन्नासी हरी आशुदे साधेशे शुदा शमिली गोपांचे इथे श्री गुरु महाबली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशम अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 11 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नंद महानंदादे गोप इंद्र यज्ञ करते वार्षिक गोवर्धन पेटाचा यज्ञ करावा म्हणे कृष्ण सकाळी धेनु पूजती तृणधान्य ते अर्पण करते गोवर्धनास प्रदाष्ट करते मग परतून येते गृहे इंद्राकडे वर्तमान आपला प्रीतन केला यज्ञ त्याने मेघाचे आज्ञा करून आरंभिला महापर्जन्य करंगडीवर गोवर्धन गोपांचे करून रक्षण इंद्राचा गर्व हरवण पर्वत विटा श्रीकृष्णाने नंदाकडे आले गोप सकळ मंती पुत्र हे हा परमेश्वर वज्रवासेंचा अनंत परा तै पूजिते कृष्णाला इंद्राने कर्म पाहुणे अद्भुत सिंचिले आकाश गंगेचे उदक सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तके एकादशी पारणे रात्रीचे स्नानात उतरे यमुने श्री नंदा गेला वरून लोकांचे तेथून आलेला श्रीकृष्णे भाव जाणून गोपाचा दयावंताने धावले निचरूपा तो प्रत्यक्ष विश्वपा नित्य सिद्ध शाश्वत शरद पौर्णिमेच्या रात्री सखा वाजवी बासरी आल्या सकल गोपनारे घरी परता सांगे कृष्ण त्यांना नसाय वियोग कल्पना म्हणे तोपदी आलो शरण ऐकून करुणा वचन झाला रम्मान गोपे सवे त्याने गोपींना झाला अभिमान म्हणून झाला अंतर्धान विरह दुःख द्यावे दारुण निश्चयले पुरुषोत्तमे तेने तन्मय गोपीजन करती हरिलीलांचे स्मरण भ्रमिष्ठाचे करती ब्रह्मवाचन काननातील उक्षासवे सकाळी मिळून गोपी कृष्णा शोधी वना प्रति चंद्र उठता मग येऊन बैसला कृष्णा तोंडन थकल्या नारे विरह नाल झाले हृदयांतरी जगळात येत सुंदर विरह घेता कृष्णा तो गोपींचा ऐकता विलाप प्रगट झाला मन्नाचा बाप पितांबर धारी वैजयंत तीर्थ प्रभा पाकली दश दिशे भक्त करते निरपेक्ष प्रेम मजला न फेडावे त्यांचे ऋण भक्ताचे ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेम मजवरे आयसे करून गोपींचा गौरव महाराज करे केशव दोन गोपीत केशव विद्युल ते समतर्पत असे केले परश्री सेवन हे तो धर्माविरुद्ध वर्तन परिचय ईश्वर करुणा घन तेन प्रवेश धर्माधर्म गोपींच्या भ्रतारांना घरोघरी सनिध बासले आपल्या नारे पहाटे आपल्या घरी गोपी परतल्या कृष्णाने गोप गेले अंबिकावनात त्याच गिळ झाला आजगर देत तेथे अंगिरा शापे दस्त स्त्री स्पर्श झाला मग त्या शंखतोंड कुबेराचा सेवक कोपीस घेऊन चालता पळत कृष्ण ठार मारण्याचे त्यास देवी म्हणे दिला दादासे गोधन घेऊन चक्र पाणी चरवाय जाई दिवसा म्हणे योग विसराय विरहणी मिळून गाते युगल गीता श्यामल कांतेचा तो वनमाळे गज राजा समक्रीडा करे सायंकाळी येत गोकुळे देत आनंद चंद्रासम महादैत्य पुरुषभासुर येता कृष्णाच्या अंगावर प्राण घे आपण भूमीवर अरिष्ट उगे निरसविले कसे पाचरले अक्रूरास म्हणे असावे राम आणावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर्यास बेता सांगितला विहाचा अशरूपे केशे येते काढण्याने गोकुळ भयभीते ते श्रीहरी हात घाले त्या मुखात श्वास कोंडून मेला तो योमासुर मिसळील पंडावास चोरणी लपी बालकास कृष्णे बळीचे धरुणी हात गळा दापणे मारिले जेव्हा क्रोळेता गोकुळात रामकृष्णास घाली दंडवत भाव ओळखून हृदयात तया लिंगिते श्री अच्युत ऐकून कळसाचा विचार रती बसले म्हटले धन गोपी होती व्याकुळ फार यमुना ते रामकृष्ण जळा माझे दिव्य दर्शन होता नोरले हे भान अक्रोळ हात जोडून स्तुती करते भगवंताचे अनंत रूपे अनंत नाम तुझं कल्पिले ज्ञानी महात्मे परे तुझे पण मन धर्म त्यांना काही भासेना तुझं शरण मी सर्व भावे कल्याण साजे करावे कृपा करून मज रक्षावे शरण शरण भगवंता रथ उपनाशे थांबला अक्रोटे कंसात निरोप दिला मग नगरे प्रवेश केला श्री लीला अवताराने रजकाचे मस्तक उडविले कोष्टी याचं साहित्य दिले माळी याचे मनोरथ पुरले श्री जगदीश्वराने वाटे चालता भेटे त्रिवक्रातीने उठ्या लावित्या रामकृष्णा कुब्जेचे शरीर झाले समा कृपा करते गोपाळ धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडील क्षणात कवसाने होनी भयभीत मल्ल उत्सव प्रारंभला
कोलिया पाड हत्तीला मावताने कृष्णावरे घातला मावतो अति निदाळ गजदंते श्रीहरणे चानूर म्हणे रामकृष्णाचे कृष्णा तू खेळावे मसे बलदेव मुष्टिकाचे मल्ल युद्ध खेळावे मुष्टिकुटास बलरामाने ठार केले ठोशाने प्राण घेतले पद्मनाभाने चानू शोल तोषलाचे श्रीहरी कंसास वधवणे स्वस्वारूपे देवनी माता पिता मुक्त करवणे चरण दिले रामकृष्णे हे माथे हे पिता श्री असे म्हणता परमानंद वासुदेव देखील दानंद गोपास देता जड अंतकरणाने ते गई भरले पाचरोने गर्गाचार्या पुत्राचे दुजेचे संसार कार्य वेद कला आणि आर्य शिकवेदम सामदपणी दोघासे गुरुपुत्र नियम पुरातन गुरु सिद्धीला गुरु दक्षिणा म्हणून श्री गुरुच्या अनुमतीने जाणं मथुरेशी आले उत्तम श्लोका उद्धव आता गोकुळी जावे नंद यशोदेचे सात्वन करा आणि कृष्ण आठवण कधी सांगावे मनमनस्ता गोपींना उद्धव येता नंदाखरी मथुरेचे कुशल विचारी गोकुळ येईल का श्री हरी नंद पुसते उद्धव आते उद्धव बोले मधुरवचन कृष्ण तुमचे करते स्मरण अभिष्ट पुरविले येथे येऊन मग हृदय नित्य जाणावा गोपी पुसते उद्धवासी आम्ही आठवतो का कृष्णाचे तो भ्रमराला तयापाशी गोपी गाती भ्रमर गीत मी सर्वात्मका सर्वा ठाई माझी आठवण अंतरी पाही माझा वेग तुम्हासे नाही निरोप सांगे कृष्णाचा संतोष गोपींचे मने उद्धव झाला मथुरावने मथुरा भुवने देवने नंद यशोदा उपासने वर्णे भक्ते श्रीकृष्णाचे कुब्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पुरविणे इच्छित वर देवने उद्धवास घरी आले इथं कन्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे कुशाली जाणून यावे अक्रूरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पावनी प्रभाव धृतराष्ट्रे राखीती वैरभाव कोणती विद्रोहीन निवेदे मन भाव अक्रूरास हस्तिनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णासी पुत्राप्रती आम्ही अति मत दृष्ट राशासे तिने हितोपदेश न रुचे त्याचे दुस्वास करती पांडवांचा इथे श्री गुरु महावीरांचे संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण एकदश त्या श्रीकृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 12 श्री गणेशाय नमः ओम नमः भगवते वासुदेवाय तसाच जरासंध शिशर 17 वेळा चाले मथुरे रामकृष्ण सैन्यवधी सत्वर त्यास प्राणदान देते कालयवन करणाचारे कृष्ण नेमणे द्वारकापुरी प्रजाजन्यवने नगरांतरणी शस्त्र एकटा निघाला कालयवन पाठला करीत कृष्ण श्री गृह माझारे तेथे निर्दास यवनाला हात मारे त्याने भस्म झाला क्षणी निद्रित पुरुष मुचकंद त्यासी होता चिरनिद्रावर त्याचे पुढे प्रगटला श्रीधर अविनाशी भक्ती दिली मुचकंद बैल गेला बद्रिकाद्वारे रामकृष्ण लपले प्रवशन गेले जरासंध वनमाला ते गेले दोघे आले द्वारकेत रेवते निवरले बलरामाचे कृष्ण गरा वाटे रुक्मिणीचे वरावे हरुणमसे श्री हरे संदेश दूता करवे दूता दुसऱ्या रथात विदर्भपुरी पातले अच्युत वैतर्फीचा समाचार देऊन दूत पूजले रामकृष्ण भीष्मकाने रुक्मिणी येता देवी मंदिरात तिला बैसून रथात राजांचा करुणी पात रामकृष्ण गाले तेतोने शिशुपालादे राज करता चढाई पळतात या भुई थोडी होई पळून गेले सकळ लवलाही रुक्मी उद्रुक केला कृष्ण रुक्मी पुन्हा न गेला कुंडन परा बसविले त्याचे बचकट परा भीमकी कृष्ण विवाह खरा झाला द्वारका नगरीत रुक्मिणी कृष्णाचे देधन नाम त्याचे प्रद्युम्न पूर्वीचा तो कमल काम जाणर ते पत्नी त्याचे असे शंभरासुरास दिले दोघे द्वारकापुरी आले सर्व आश्चर्यचकित झाले सांगता होता नारद तुरे संपेत अर्पी सत्राजतासे आणि मारले प्रसेनास जांभळून ते मनास अर्पी कृष्णाचं जांबवान ते दवा कृष्ण सत्राजता म्हणे देवन मिथ्या आळ घालोनी सत्यभामा अर्पी देवा लागून होण्याक्षालन अपराधाचे लाक्षग्रही मारले धर्माधिका द्वारा गेले कृष्णाधिका द्वारके चोरला समेत शतधर्व्याने ते दवा श्री यदुराज येता द्वारकेसे शतधोना म्हणे ते अक्रूरासे चक्रपाणी वधे शतधोनासे म्हणे दाखवे अक्रूर पांडव भेटी इंद्रप्रस्था राजा आला सातिके समेता कालिंदी सदावने निजोपावर ती श्रीकृष्णाने मित्र विंध्याचे केले हरण त्याच वनात जिंकून लक्ष्मणा भद्रा संयोरी जाण पाणी ग्रहण करी हरिराण भूमिपुत्र नरकासुर त्याचे दावणी यमपुर 16 सहस्र नारे स्वीकार केला श्रीकृष्णाने अमरावतीत जाऊने आदित्य सुकुंडाले देऊन परिजात उपवने लावणे 16 केला कृष्णाने बैसला रुक्मिणी मंदिरात हा काम जवारिले म्हणे श्री हरी श्रेष्ठ क्षत्रिय असतादरे रुक्मिणी पडे धरणीवरे तू सर्वांचा अंतर्यामी तुम्हा सीम्यावरिले म्हणून सावध होता भीष्म कणंदेने बोलले मुकुंदा ते बहिणीचे प्रिय कन्यास रुक्मी अर्पी कन्या परदुम्नास नाथ रोचना दिली अनिरुद्धास जो पौत्र रुक्मिणीचा रोचनाचे मंगल सोहळ्यात रुक्मी राम केळे दूत न जिंकताय जिंकलो म्हणत यासो बलराम दित्यासे बळीचा पुत्र बाणासुर कन्यावशा त्याचे सुंदर सखी चित्रलेखा काढे चित्र उशेच्या स्वप्न वल्लभाचे गगनपंथी आणून अनिरुद्धास विशेष भेटू अंतापुरात नागपाशी बांधिले अनिरुद्धास बाणासुराने तेदवा नारदा करवे कळता वर्तमान बाणासुर आव्हाने रामकृष्ण बाणे घालून लोटांगण कन्येसह बोळविले यादव कुमाराचे दिसे कोकालस कोण तू विचारी कृष्ण त्यास बघत असे पाफलास स्वदान ग्राही मी रूपासे सत्पुरुषाचे थोडे धन आपणा करता आपण करिता हरण 10 पिढ्यांच्या दापतन उपदेश कृष्णपुत्राचे बालमित्रांना भेटाव्या कारण बलरामाने गेले गोकुळ गमन सर्वाठाई आठवे प्रेमळ कृष्ण एकमेका पुस्ते क्षम पंढर संदेश कृष्णाला मीची वासुदेव जगे एकला शीघ्र शरण यावेला अथवा सिद्ध तो होई दासे श्रीकृष्ण गेला चालून पंढर मस्त केले छेदन काशी राजशिरी उडवणे त्याचा पुत्र ही जाळीला द्वित मित्र नरकासुराचा पेटला सोडे घेणा मित्रवधाचा रामी करता परामृष्टाचा मरण पडला भूमीवर
सामान्य लक्ष्मणा करता हरण कौराने केले त्याचे बंधन श्रेष्ठाचा उपवास करून अंते शरण येती कृष्णा गरजा लक्ष्मणा अर्पिले सांबाला वर दक्षिण आहेर अर्पिला अंधन घेऊन सवे कोमला बलराम आला द्वारकापुरे ग्रस्त धर्माचे आचरण कैसे करीत असेल कृष्ण भाव आहे कृष्णाचे विंजान नारद आले द्वारका बोने नारद इंडे घरोघरे श्रीकृष्ण त्याची पूजा करे प्रत्येक ठाई दिसे श्री हरे कार्य चालली भिन्न भिन्न कृष्ण लीला पावने नारदाने केले गमन चित्त भगवंतेने ठेवून करे विवरण त्रैलोक्य श्री कृष्णाची दिनचर्या मंगलमय से श्रोत्या दूत निरोप सांगे दुरा जरासंध पिढी रायाचे धर्म कठोर राजसे निमंत्रण आले नाद राय कोण कार्य कराय गदर उद्धवासे पुसे श्रीकृष्ण उद्धव सांगता ऋषिकेशी प्रथम आले इंद्राप्रस्थी राजसुयज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधने कृष्णाचे म्हणे धर्मराज करणे आहे क्रतुराज जिंकुणी पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळा म्हणे सका चारी बंधू रायाशे जिंके ते अपार्धवी मिळते कृष्ण द्वंद्व खेळते जरासंध भीमसेनाचे भीमाने फाडला मग दादीपती सहोदरा बसले राजावरती बंदी खाणी होते नृपती मुक्त केले श्रीकृष्णे त्यांना भगवत दर्शन घडता नयन मनोरम घालता लोटांगण अद्भुत समाधान झाले बंधमुक्त होताचे राजे विधवेती भगवंता ते थाला आपल्या चरणात आयसे दे कृपादान सह देवा करवे गौरव करोने गौरव उपदेशाने बळविले सकळ भीमा अर्जुनास केशव आली इंद्रप्रस्थासे कृष्णाने धर्मराज प्रारंभ करी यज्ञ राजे अग्रे पूजे यदुराज तेने निंदी शिशुपाल कृष्ण सोडे सुदर्शन केले शिशुपालाचे शिरछेदन तेज निघता ध्यातन कृष्ण स्वरूपी मिळाले यज्ञ होता सुसंपन्न सभेत आला दुर्योधन भूमी वाज संभ्रमाला गुणलज्ज झाला करोपते निर्दय प्रति करण्यास आराधोनी पशुपतीस द्वारकापुरीस केले त्रस्त शिशुपाळ मित्रशालाने युद्धार्थ होता प्रद्युम्न गदा प्रहार कद्युमान माघारी रथवळ अनिरक्षले दारू क्रोत्राने परतून आला नांगणी यादव सेना विध्वजने विद्वपाने प्रद्युम्ने शरसंधान करून शिर ओढले धुमनाचे श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात परत येताच रणांगणात सुदर्शन शालवार सोडत मस्त केले धडा वेगळे मातुले विद्रुत दंतवक्र त्याने घेतला अतिशत श्रीहरणी कोण प्रहार वधिले तयासी राम करीते ताटन स्तुतरो महर्षण करी अमान केवळ दर्भस्पर्श करून हरीला प्रांत याचा येता पर्वणीचा देण रामे ओढला हल टाकून मस्तकावर प्रहार करून तत्कामाला वलवला सांगून दुर्योधन भीमासी न खेळाय गदा युद्धासी राम पातला निमिषाराचे वृषोपदेश शुद्ध ज्ञान कृष्ण दर्शन इच्छा धरी सुदामाला मित्रा खरी त्याचे सागर पूजे श्री हरी सांगे गोष्टी येताच्या सुदामाच्या वस्त्रातून चिंदीचे मोठाळे काढून पोहे पाहुणी चक्रपाने मुक्ती घाली एकमुष्टी श्रीकृष्ण त्या सभेच्या बोळवित सुदामा प्रसादी प्रवेश मनी परीक्षा पाहुणी शत वैभव दिले स्वर्गेचे साधूने सूर्यग्रहण पर्वणे स्नाना येते अवने नंद यशोदा गोप गोपेने पाहून संतोषी श्रीकृष्ण मीचे सर्वांचे ठाई बघता श्रीकृष्ण सांगे प्रतिगोपिका गोपिका वरल्या रुक्मिणी कांता हृदय राव चरण तुझे कृष्ण पत्न्याचे म्हणे द्रौपदी वर्णावे पाणेग्रह प्रसंगाचे विष्णू आटे बघण्याचे वार्ता ऐका कृष्ण कथा वसुदेवने ऋषी पत्नी सांगा कर्म निवृत्ती युक्ती यज्ञद्वारे जावा यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगते गोभू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले गोभू अन्नदान नंदाधिकासे नरदेन यादव परतले द्वारकेसे वसुदेवरले रामकृष्णाचे आपण स्वामी चराचरासे घेऊन यावे मृतपुत्राचे देवके नेमिनेचे पुत्रा रामकृष्ण सुतला तर जाऊन आणले पुत्रे बलिपासून देवकी मातेचे सौपवन स्वलके गेले कृष्ण रूपे त्रिदंडित संन्यासी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्रा हरण बलराम उलटा खवळून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बळू शल्वाचे घरी एकाच वेळी गेले श्री रेतवयाना देवनगती दुर्दरी परतून आले द्वारकेसे जीवासे लागले जन्म मरण याचे माया मूळ कारण म्हणून बसा हरिचरण ते निर्णय संसार सत्यभ्रमाचे अधिष्ठान त्यावर झाला जो भ्रम तेथे जग निर्माण झाले सनंदन सांगे श्रुती वचन ज्याचे शरीर ठेवण्यात तो तकावा भस्मसात उरक शवा पाठी लागत हात ठेवण्या मस्तके मोहे पडला उकरासुर ठेवी स्वशरे कर भस्म ताचे स्वकार शिव झाले संकटमुक्त वंदन करून ब्रह्माते निंदोनी शिवशंकराते लाते विष्णू वक्षस्थलाते विष्णू ठेवी ठरवी भृग मृत बालके सज्जनाचे जीवित पाहतिले त्याचे पुरविले प्रजा मनोरथाचे धर्म स्थापिला कृष्णाने प्रदेन पिता निरुद्ध त्याचा सुरुवातच्या नाभ हाचे राहिला शेष होता नाशे दुकळाचा धर्मरक्षा अवतार धारण केले लीला शरत या श्रीहरीचे चिंतनाचे कर्म बंधन तुटत असे इथे श्री गुरु मावली रंचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वादश अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु ई स्वामी चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 13 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय कराय भुवर हरण मारले दो बहुदुष्ट जन इथून छाय निदान कृष्ण विचार करे म्हणे मुने निधीला शाप होईल दुकळाचा नाश सकाळी जाणत असे श्रीकृष्ण तरी अनुमोदन कुळनाश सर्व साधनात उत्तम आयचा जोखा भागवत त्याचे कराय श्रवण वसुदेव विनादासे पूर्वी निमे राजाचे सरतात नवयुगीत कथित धर्म भागवत तोचे धर्म नारद सांगत राजा वसुदेवाचे गुरु आत्मा गुरु देव आयसा दळा दृढ भात तपोदृष्टे मार्ग ठाव ईश्वराचा पाविजय प्रेम रज्जू बांधलेले पाय म्हणून निसोडता नाही हृदय असा जो भक्त राया तोचे जाणा भागवत उत्तम सद्गुरुचे आवे शरण तो श्वाय करून सदाचरण सकळ आसक्ती साडून करावी नम्रता दया मैत्री गुण कर्माने मलिंचित ती हे बजावा भगवंत तेने होणे शुद्ध चेत होई प्रकाश ईश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदय ध्यावणे चिन्मय मूर्ती कर्म बंधनातून सुटे सर्व कर्म अर्पिता देवासे
भगवंताचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतरले नारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताचे अवतार हंस दत्त सनत कुमार वृषभ मत्स्य सुकर कुर्मन हरी नरसिंह वामन भार्गव श्री रघुवीर कृष्ण बौद्धिक कलकी होणार युगायुगे होता अवतार धर्म रक्षणाकारणे जय ईश्वरासे न बसते वेद निषेध यज्ञ करते पशु सावधानार्थ करीते ते पावती अधोगती धनाचे एकमेव फल धर्माचे केवळ धन म्हणून धन असता अनुकूल धर्म त्याने तोडावा पितर देव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकाचे परिते ऋण भक्तासे जो स्वामींचा शरणागत ब्रह्मादिक स्तुती करुणे म्हणते गेला बोबार हरण प्रभू आता वैकुंठी येऊन सनात करा आम्हासे यावर बोले भगवंत यादव कुल झाले उन्मत यांचा करुणे अंत येईन मी निर्धामा यदुवृद्धाना म्हणे कृष्ण महत्पात कुर्णाशाचे लक्षण प्रभासी करुण दान निवारे घोर संकटा धन्य होतो आचे दासे बसे त्यावर कृष्णाचे अत्यंत प्रीती म्हणे नाही तो धामा प्रती तुझी सेवा केली से श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मी त्याचा बोल का कलियुग येणार देखावा तवा व्हावे मत भक्ती प्रचारक 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे अग्निचंद्र रवी कपती याने अवधता बोधविले असगर पतम भ्रमर मदमाशी मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्माराम जागविते सकळ देह धारणचा मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्माराम त्याचे करुण स्वसमर्पण व्हावे रमान त्या संगे कन्यका सर्प बालक कुकर भिंगुरटी उर्ण नामे इशुकार या 24 गुरुहने थोर स्वदेहा परम गुरु नर द्याचे होता प्राप्ती अवश्य करणे भगवत भक्ती भजन करावा एक एकते गुरु उपाय सेवावे जीवत परतंत्र न जुवरी ईश्वराचे भय तोवरे म्हणून वे करा निदारे आत्मरूप जाणा यावरी पुसतसे उद्धव जीव किमत झाला परतंत्र आणि गुणाने होता बद्ध मुक्त कैसा होईल विद्या अविद्या माझ्या शक्ती त्या जीवांना बंध मोक्ष करीती विद्ये पाविजे मोक्ष प्राप्ती आणि बंधन विद्येचे बंध असून केले दान की धन असून केले दान की वाचा असून घेतले नाम की माझे न केले लीलावर्ण न उठा जन्म मूर्खांचा माझे भक्त कृपाळू असते आपले सत्कर्म उच्चारती अखंड सेवा नव्हती हीच लक्षणे मदभक्ताचे भक्ती योग आणि सत्संग या विन उपाय नो हे सांग मीच संतांचे अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चौयोगी समान म्हणून साधना माझे श्रेष्ठ जाण साधन हे सत्संग मीचे आत्मा सर्व दे त्या मजसी एकाचे शरणी मसे बसा भय नाही धवा सांगे भगवंत प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरु संती भाव ठेवा उपासावे हृदयसा निर्गुण निरपेक्ष समसे सर्व गुण भावे बजासे मीचे प्रेतवाचे अंतिम गती मीचा आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथे इथवर साधने न सरते साधना माझे श्रेष्ठ भक्ती वाचून जरूथाशेन चित्त लावी माझ्या स्वरूपे जाच्या बुद्धीचे झाले ते जो मज पाय सर्वाभती आणि पाय आपणात आणि मा महिमा लगी मा प्राप्ती प्रकामे शेता वाशिता काम वासियता अष्टसिद्धेसे मी आधार अनुमिमत्व मन जय दुर्श्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छा मरण अपराजिता त्रिकालेन दुर्दर्शन परम ठावत शुद्र सिद्धे अनंत ब्रह्मांडे माझ्या पटी त्यामध्ये न करावे गंती असंख्यात माझ्या असे विभूती जसे परमाणु धुलीचे सांगो एक गुजवता मीचे आश्रय सर्व भाव गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा मी असे सर्व स्वरूप अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम कृत अलोभ असे भूत मंत्रांचे प्रिहित करणे सर्व वर्णांचा धर्म अध्ययन यज्ञ आणि दान ते त्यादे पाळावे नियम दुःखी मदभक्तासे अर्पे धन त्यावर प्रसन्न मी सर्वदा देव ऋषी पितरभूती यांना मानवनी माझे रूपे यांना भजावे नित्य निके सर्वापणे मज ठाय माझा भक्त जो विरक्त ज्ञान भक्ती दयालंकृत माझा भक्त निरपेक्ष तो सराव निश्रेष्ठतम नाम एका नाम स्मरणाविन कलित न घडे कर्म साधन याच भाय करता कीर्तन देहे भेटे भगवंता ज्ञानाच्या एका अंशी पुरुषार्थ सिद्धी जैसे प्रकाशी अन्य साधन तुके जैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वावने जो सात्विक गुण संपन्न त्यासे बोले जे संपत्ती मान गुण दोष दृष्टी हा दोष जाण गुण दोष भावे गुण हाचे ज्ञान जे गुरुपदेशानुसार त्यांचे चिंतन करावे वारंवार सद्भक्ती करता धरिता म्हणे दृढ एरुअंतरी सुखावे जैसे जसे विषय निवृत्ती तैसे होय मुक्ती जीव पावे आत्मसेते धर्माचे सर्वोत्तम निष्काम भावे भगवंत भक्ताचे कळे वेदार्थ अथवा बजाव श्री गुणार्थ जो का सोय भगवंत सूक्ष्मपणे पाहता दोन्हीचे तथा पुरुष प्रकृती आणि ही व्यवस्था याचा प्रश्न उद्धवाचा ज्याचे वाटे ही तवावे त्याने सद्गुरूचे शरण जावे अमानित हा देह के जय महत्व यावरील सोडवणे पीडिता दुजन वाघ बाणे शुदा शांत विले जेने सहज सामर्थ्य जया बाणे ऐसा विरला असे बा उद्धवा तव चित्त माझे ठाई करी प्रेष्ठ बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्व परे जया साधने परमार्थ तेथे अर्थामानी जे अर्थ झाले आसक्त घात निषेध साधकाचा सर्वाहुनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ तेथे येते माझे भक्त माझी भक्ती खरोनिया सकळ लोक मीचे केले मीचे सकळ व्यापिले ऐसे ज्या ज्ञान झाले तया मीचे सर्व रूप जय चित्त आहे प्रसन्न इंद्रिय पाती उपशम मन आसक्त देह भय शून्य तैसा तो गुण प्रगटला कामना रहित स्वकर्मे वरी केले मदर्पण त्याची कर्म सात्विक दान तेनेची वय मत प्राप्ती पुरुषेच्या विरहा नली पुरोरा बहु तळमळी चित्ता येता देवरे झाला विषय विरक्त जसे त्याची संस्कृती भय तेने करा संत प्रदाश्रय तेने पायचे निर्भय लिला तारुजे बसिंदू श्रीकृष्ण म्हणे उद्धा लागून एका प्रेमावनी उपचार शीन भावे अर्पिता जळ हे जाण
मी संतोषे जगदाने कर्म करत्यासी जे फल प्राप्ती तीच प्रेरक अनुमोदकाप्रती सहाय्य करत्यासी निश्चिते तीच फल प्राप्ती झाला. उद्धव असं सांगे भगवान. सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण यातील भूतमात्रांचे दोष गुण चित्ते नावे कदा काळे न जो मदभक्त शरण त्याचे मी करीन संरक्षण. हाती घेऊन सुदर्शन विघ्न निवारण करीत असे. सकळ मंगळाच्या आयतन तो पापा भागवत धर्म श्रद्धेने करता आचरण मृत्यूमृत्यूसी पार करे. श्रीकृष्ण निरूप घेऊन उद्धव पातला बद्रिका समी प्रवीण होणे भागवत धर्मी अंती पावला हरिगते. यादव येता सागर ते राहते ते प्राशिदी वारवणी एक एक एकमेका येरके एकमेका ताडिता मरण पावले कित्यक एकांत स्थानी बलराम परमपुरुष झाला लीन. अश्वत्थ बेसता श्रीकृष्ण व्याधी बाण मारेला. श्रीकृष्णाने निर्वाण अलौकिक अग्नि योग धारण करून न ठेवता देह जाना संदेह केले स्वधामा. स्वधामी गेले कृष्णराय वासुदेव देवकी मुखली धाय दुःखातिशय म्हणती हाय प्राण त्यागला तत्क्षणी अर्जुनाकडून ऐता धन पितामह धर्माधिक होणे संसार विराक्त उत्तरपंथी पावले. इथे श्री गुरु विरंचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे त्रयोदश अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण श्री स्वामी चरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील भवतनोपती त्याची क्रिया अर्धमरे ते ज्यांच्या अंगी असे शक्ती त्याचे धर्म न्याय अनुकूल लोक गाढवा संवर्ते त्याचे कलिकी होईल स्थिती 100 ग्रामांतरी शेवटी अवतार कलकी रूपी होईल. दिन दुखेतांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामी राजा त्यांचा निरसन पडके कीर्ती ध्वज पृथ्वी सणात त्याचे निकली दोष सर्व दोषांचा दोषांचा साठा पर्यंती कुण मोठा. एक हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे. एक हरी कीर्तन वाचून कलीत हे अन्य साधन कीर्तन वेगे हरी साधना बघता पाठी हिंडत असे. नैमितिक प्राकृतिक आत्यंतिक असे 4 प्रकारचे प्लय होत. सत्य जो आद्यंतर नित्य राही सर्व काळे. संसार सागर आधी दुसरा तो पावणे असेल पार लीला कथा श्रवण ही सुंदर नौकावच श्रवावे. प्रत्यक्ष भगवान कृष्ण त्याने निवारले दुःख मरण बोधक तेथून जानकी मरण टळ मरत्याचे करावे भगवत चिंतन त्याने गळे देहाभिमान गता जाण भय नाही मृत्यूचे. ब्रह्मस्वरूप परीक्षते दक्षता तक्ष त्याचे देहाप्रती सर्व लोकांचे डळापडते राजे झाला भस्मसात. तक्ष के मारला तात जन्मेचे सर्प यज्ञ आरंभित निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबी सर्पसात चित्तवती होता शांत आत्मज्ञान उदित होत. 10 लक्षणांनी युक्त 18 प्राणी जाणावे. मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडे आणि कठोर तपासणे त्यात इंद्राने विघ्न आले परिण चळला मार्कंडे. म्हणजे मग भगवान नर नारायण रूप एकमूर्ती 2 श्री हरिपातले द्या दर्शन मार्कंडे ऋषीवरा. नर नारायण वरले मृकंडस होता इष्टवर मागा आता तुझी माया पाहुता आता मार्कंडे म्हणायची ईश्वरा. एके दिवशी जन्मे सर्व एकटा विचारत असतामयी दिवे वटाच्या पत्रावर बालक बुद्धी केला. बालके पाहता निज दृष्टी धावला त्यास घाला मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसत तसे पुरवता बसला होता मार्कंडे सिद्ध देह घ्याचे नव्हते शुद्ध म्हणून शिव प्रगटे उदय आकाशात दर्शन देई मार्कंड्यासी. तुमचे ठाई राहाव भक्ती भगवंत भक्ताची घडव भक्ती भक्त भगवंत उन्नसती मार्कंडे वदे शंकरास. सुत म्हणते विश्वकथा जैने लावले एक रूप निवसता सुरेतीचे श्री हरी अनादि अनंत श्री हरी विराट स्वरूपाची रचना करी प्रत्येक कल्पांभितरे लोकरक्षण करीत असे. श्रीकृष्णाचे गुण गायन ते मंगलाचे मंगलायतन द्वादश स्कंदात वर्णन सुत व द्वेषणकासे कलिमल शापन पापनाशक हरी ऐसा गायला पुराणांतरे. जैसे येथे प्रतिशब्द माझारी वर्णन केले श्रीहरीचे. नद्या माझे गंगा श्रेष्ठ देवा माझे विष्णू श्रेष्ठ वैष्णव माझे शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर. श्रीमद भागवत महात्मे परमंबाचे व्यापक अत्यासी म्हणती वजपालक जेथे कृष्णाचा सदिवास अनुभवतात रसिक जन अच्युते जसे केलेल्या ते नाव ते स्थळाला गोवर्धनादि गोकुळा शांडिल्या निवजनामा. कृष्ण वेगे दुःखी स्त्रिया पुस्तिकालिंदी सकाळ मुकुंद संवास गणाव्या उपाय सांगा मासे. जा कुसुमा सर्वजवळ नाम संकीर्तन करा त्यास उद्धव पुरवेल मन सारे यमुनाराने सांगितल्या. षोडश कलायुक्त भगवान आजही वस्ती वृंदावना भागवताचे करता कीर्तना 3 गुळे उद्धरते. उद्धव करे भागवत कीर्तन रोहिणी आधी गेला परमधामा लागून अन्य श्रद्धे पावले अंतर्धाना आजही भक्ती चिन्मय भक्ता. श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असते सच्चित आनंद स्वरूप भक्ता श्रोत्यांनी होणे एक रूप सेवावे प्रेम भावे. श्री सद्गुरूंच्या छत्रछायत निर्गुणी सेवा श्रीमद भागवत तिने होईल प्राप्त परमधाम. श्री स्वामी समर्थांचे गुरु माऊलीचा असे रचयिता अक्षर ब्रह्म स्वरूप साचा अक्षर उमटली सद्गुरु वाचा कल्याण जगताचे करणे. त्रिवार वंदन करता कृपा कटाक्षे मस्ती पाहता 700 श्लोक संचित भागवता करा आज्ञा पेले माऊलीने. भागवत रसामृताचे करता पान पित्रांना सद्गती मिळवणं त्यांचे आशीर्वचन करणं ये लोक परलोक सुधारेल. गुरु माऊलींचा आशीष सत्वर सत्कर्मांचा नसा अहंकार साधने पडावा आपला विचार मग कृपा होईल समर्थांची. हे शब्दांचे सुमन काळा घालू श्री गुरु माऊलींचे गळास भागवत पेश प्राशावा चित्त शांत ठेवणे. विषयांचा हव्यास जाईल त्याने चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल श्रवणीचा आता एकाग्रता. श्रीमद भागवत कृष्ण श्री गुरु माऊली करी कथन सावध चित्ते ऐकून वचन वाचन मनन चिंतन करावे. सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायण नित्य केला पठण
श्रवण पठणा शौर्य मिळे वाडे मिळे विजय. असा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरु माऊली कृपे झाला समाप्त. श्री स्वामी नामी रंगोचेत सेवा भक्ती गड जन्म जन्मे इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दश अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीरस्तु शुभम भवतु.